सांगितलं ती काठी घे आणि तिकडून तू धर. कुठलं धर, माझं इथं काढतो तो नाग. इकडनं ते विष दातामध्ये येऊन इंजेक्ट केलं जातं आणि हे सगळं 1/10 ऑफ अ सेकंड मध्ये वगैरे सगळं होतं. बरोबर. फुलामधला नेक्टर असू दे किंवा सापांचं विष, ही स्पेशलाइज टूल्स आहेत. आपल्याकडे तामिळीमध्ये, पश्चिम घाटामध्ये, लोणावळ्याला जंगलांमध्ये हीट सेन्सिंग वाला साप आहे, त्याला बांबू पीट व्हायपर म्हणतात. की जर का त्यांना खूप दिवस अन्न मिळालं नसेल तर त्यांची आतडी, हार्ट आणि बाकीचे अवयव श्रिंक होतात. आम्ही म्हटलं हा ठीक आहे, आता हा काय जेव्हा खाल्लं जाईल तेव्हा खाल्लं. दुसऱ्या मिनिटाला आम्हाला ची 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 उंदराचा आवाज आला. काही जण असे करतात तरी तो साप काही करत नाही. मग त्याचे पॉइंट्स आहेत का असे काही की त्याच्यामध्ये त्याला सेफ वाटतं? त्याला सेफ कसं वाटतं ना? अगदी शांतपणे माझ्या हातावरती आला, मला वाटलं की आता तो निघून चाललाय किंवा काही, म्हणजे असं चावण्याचं त्याचं जे काही पोझिशन तसं काही नाही. पण असं चालतं एकदम असा धरून त्याने हात धरला. ना की ह्या अशा घातक गोष्टी ज्या असतात ना त्या आकर्षित करतात. मी खूप घातक गोष्टी केलेल्या आहेत. नाग दूध पित नाही. सापाची बॉडी लॅक्टोजचं डायजेशन करू शकत नाही. त्यांचे दात पकडीने उचकटले जातात, तोंड शिवली जातात. माझ्याकडे फोटो आहे, दाबणाने तोंड शिवलेलं आहे सापाचं. काय मिळतंय? पैसा. खूप बेसिक क्वेश्चन, पण पुंगीमुळे तो असं खरंच डोलतो. नमस्कार मंडळी, आज आपण एक विशेष सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे नागपंचमीच्या अनुषंगानं नागांशी रिलेटेड किंवा सापांशी रिलेटेड सगळी जी आहे इत्थंभूत माहिती आपण घेतलेली आहे. ती म्हणजे मकरंद केतकर याच्याकडून एक पॉडकास्ट झालेला आहे त्याच्याबरोबर आपला, जंगलातील अद्भुत सफर याच्या रिलेटेड. तर ह्या पॉडकास्टमध्ये पण खूप अशा छान गप्पा झालेल्या आहेत. त्यांना डिटेल अशी माहिती दिलेली आहे सापांविषयी, त्यांच्या वेनमविषयी किंवा त्यांचं बिहेवियर विषयी, किंवा काय मिसकन्सेप्ट्स आहेत नागपंचमीच्या रिलेटेड आपण डिस्कस केलेले आहेत. तसंच जर नाग किंवा साप डसला तर काय आपण फर्स्ट एड घेतली पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे, ह्याबद्दल खूप अशा छान गप्पा झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा मकरंद केतकर आपल्या पॉडकास्टवरती आलेले आहेत. आज विषय वेगळा आहे. जसं की माहिती आहे तुम्हाला की नागपंचमी जवळ येते, 29 तारखेला आहे नागपंचमी. तर आम्ही पॉडकास्ट त्याच्याबद्दल करायचं असं ठरवलं होतं. 2 महिन्यापूर्वी ह्या गोष्टी झाल्या होत्या आपल्या. खरंय. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की सापांबद्दल मी कितीही गप्पा मारू शकतो. तर म्हटलं चला त्यानिमित्तानं आपण गप्पा मारूया. कुठं नेईल मकरंद आता आपल्याला नॉलेज वाईज हे आम्हाला माहित नाहीये. तो मिर्जापुर मधला डायलॉग आहे ना, हमें खुद को नहीं पता हम कब किस टाइम पे क्या करने उस टाइप के आदमी है. बरोबर. त्यामुळे आता हे पण स्पॉन्टेनियस होणार आहे. त्यामुळे काय निघणार आहे, काय नॉलेज निघणार आहे हे त्याला पण माहित नाही खरं तर, की काय आता बाबाजीच्या पोटरीतून काय निघेल. जे सांगेन ते खरं सांगेन. बरोबर. गीतेवरती शपथ. तर यस, सुरुवात करू आपण. तर काय म्हणजे साप का नाग ह्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे आपण. का काय स्पेसिस तुला वेगळ्या दिसल्या? ही चांगला विषय काढलास तू, कारण खूप लोकांचं मी म्हणजे फील्डवरती ऑब्झर्व केलेलं आहे किंवा जनरल पाहिलेलं आहे की नाग आणि साप अशा 2 कॅटेगरी वेगळे करतात. बरोबर. तर तसं नाहीये. फणा काढतो तो नाग. हे कसं आहे की निग्रो माणूस आफ्रिकेतला, युरोपियन माणूस, जॅपनीज माणूस, चायनीज माणूस, भारतीय माणूस, हे सगळे माणसंच आहेत ना. बरोबर. सो निग्रो ही वेगळी स्पीशीज नाहीये. बरोबर आहे. तर सापांचे तसंच आहे. स्क्वामाटा या ऑर्डर मधले. स्क्वामाटा म्हणजे ज्याच्या अंगावर खवले आहेत असे रेप्टाईल्स. ओके. त्या अम्ब्रेलाच्या अंडर साप येतात. मग त्याच्यामध्ये कासवही येतात, काय सापही येतात, ते सगळे रेप्टाईल्स सगळे स्क्वामाटाच्या अंडर आले. मग खवले म्हणजे माशावरती पण खवले असतात? नाही, पण मासा हा जलचर प्राणी आहे, ते त्याच्यात नाही येत. हे
काय म्हणूया आपण, हे रेप्टाईल्स आहेत हा, बेसिकली. हा. फिश वेगळी कॅटेगरी, हे रेप्टाईल्स आहेत. घोरपड वगैरे ह्याच्यातच येते. घोरपड याच्यातच हा. येते, रेप्टाईल्स मध्येच येते बरोबर. बेसिकली. तर मग त्याच्यामध्ये आता सांगितलं रेप्टाईल आणि ते स्क्वामाटा तर मग त्याच्यामध्ये असा साप हा एक वेगळा विषय आपण होऊ शकतो असं का वाटलं आणि तुला, आणि त्यात काय निरीक्षण आहेत वेगळे? काय झालंय माहितीये का, सापाबद्दल हे आजपासनं काही अंधश्रद्धा नाहीयेत. म्हणजे मुळात मी या विषयाकडे कसं आलो ते सांगतो. मला लोकांमध्ये खूप जास्त भीती जाणवली की कारण माहीतच नाही ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण या विषयाचा जास्त अभ्यास केला पाहिजे. कारण एक नैसर्गिक कुतूहल असतं माणसाला अनेक गोष्टींबद्दल निसर्गामधल्या, आणि अनेकदा त्याच्या मागे भीती पण असते. कधी कधी ती तिरस्कारयुक्त भीती असते, कधी कधी आदरयुक्त भीती असते. बरोबर. सापाच्या बाबतीमध्ये दोन्ही आहे. कारण कसं झालेलं आहे की साप हा शंकराच्या गळ्यात असल्यामुळे नाग तो एक काय देव म्हणून सुद्धा त्याला पूजला जातो नागपंचमीला अगदी. बरोबर. पण तोच नाग जर का घरामध्ये आला तर लोक झाडून त्याला हाणायलाही कमी करत नाहीत. हा, बरोबर. तो शंकराच्या गळ्यात आहे किंवा नाग म्हणजे गरुडाच्या टोपलीमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत त्याला देवत्व आहे. त्यावेळेला तो फ्री झाला त्याच्यामध्ये. माझ्या जीवावरती काहीतरी संकट आहे म्हणल्यानंतर त्याला हाणून, हा, मग तेव्हा देव काही नसतं, मग त्याला ते हाणणार त्याला. सो मग मला असं वाटलं की याच्याबद्दल अभ्यास का करू नये. कारण मला लहानपणापासून या विषयाची कधी भीती नव्हतीच सापांची. काय झालं की ते हँडल करायला मिळालं होतं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची एक अनामिक भीती जी असते ना, म्हणजे तात्पुरती भीती जी असते की हा कसा बिहेव करेल. ज्या क्षणाला मी पहिल्यांदा स्नेक हँडल केला त्या क्षणाला माझी पूर्ण भीती गेली म्हणजे शंका कुशंका असतात ना आपल्याला, फर्स्ट टाइम करतोय आपण, त्याच्यामुळे ते तेवढ्या पुरतच होतं. आणि मग एकदा का मला सापाची बॉडी लँग्वेज कळली, मग वेगवेगळ्या स्पीशीजची वेगवेगळी बॉडी लँग्वेज कशी असते, कुठला साप शांत आहे, कुठला अग्रेसिव्ह आहे, हे कळायला लागल्यानंतर मग पुढे ते काम सोपं झालं. सो मग मला असं वाटलं की आता मला जर का मी साप हँडल करू शकतो तर मी रेस्क्यू काय नाही करत. मग रेस्क्यू करायला लागलो, आणि त्याच्यामधनं मला मग ती लोकांच्या मनात असलेली भीती सगळी कळायला लागली. मग त्यातनं अनेक प्रश्न त्यांचे, हे सगळं मग ते विश्व माझ्यासमोर अजून उलगडत गेलं की लोक प्रश्न विचारायचे, मग कधी उत्तर माहिती नसायचं. मग मी ते अजून अभ्यास करायचो की अरे हा बरोबर आहे, हा प्रश्न व्हॅलिड होता, मला माहिती नाही. मग त्याच्याविषयी अजून वाचायचो, एक्सपर्ट्सना विचारायचो. मी विचार करायचो की मी फील्डवरती जे आतापर्यंत काही निरीक्षण केलेली आहेत सापांची, वाईल्डमध्ये म्हणून किंवा शहरात रेस्क्यू करताना सुद्धा, तर त्याच्यापैकी कुठलं याच्याशी काही जुळत आहे का, कुठे काही कोइन्सिडन्स होता का, ते हा पॅटर्नच आहे त्यांच्या बिहेवियरचा. अशा अनेक गोष्टी त्याच्यातनं मला कळायला लागल्या. तुझं मला माहित नाही. आणि हा जो भीतीचा विषय आहे ना, हा काही आजचा विषय नाहीये. ही भीती म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती जी आहे ती लहान मुलांमध्ये सुद्धा असते. कारण ज्या वेळेला इव्हॉल्युशन होत होतं माणसाचं, उत्क्रांती होत होती, तर त्यावेळेला गुहेमध्ये राहायचे, उघड्यावरती राहायचे, आणि तेव्हा विषारी बिनविषारी हा काही प्रश्नच नव्हता ना, एवढी अक्कलच नव्हती माणसाला त्यावेळेला. सो तेव्हापासून जी भीती रुजलेली आहे आपल्या डीएनए मध्ये ती, मी तिथे येणार, बरोबर, तर ती आता पुढे पास ऑन होत अजूनपर्यंत आलेली आहे. बरोबर. फॉर्च्युनेटली आता काय झालेलं आहे, कुठल्याही भीतीला शिक्षण हा एकच उपाय आहे त्याच्यावरती. राईट. जसं अजून तरी सापाच्या विषयावरती अँटीडोट हा एकच उपाय आहे, बरोबर. तर तसं कुठल्याही भीतीवरती शिक्षण. कारण साप म्हटलं की म्हणजे हे कुठेतरी खरंच म्हणजे डीएनए मध्येच आहे की साप म्हटलं की भीती वाट. कारण माझ्याबद्दल सांगतो, आणि तुला मी सांगतो, हे फक्त काही माणसाचंच नाहीये. मी एक कुत्रा पाळलेला होता, 10 वर्ष माझ्याकडे कुत्रा होता. माझ्या सोसायटीमध्ये एकदा मला सापाची कात मिळाली. मी म्हटलं एक्सपेरिमेंट करून बघू, आणि मला ती लांब दिसली होती आणि कुत्रा कुठेतरी हुंगत चालला होता. मी त्याला बोलवलं, म्हटलं चिकू इकडे आला, आणि तो पट्ट्यावरतीच होता, त्याला मी जवळ गेला, तो आला. म्हटलं हे बघ काय, माझं बोट त्याला कळायचं की माझी बोट दाखवलं तिथे काहीतरी आहे. तुला काय जसं नाक पुढे करून गेलं, पटकन मागे झाला. मी फेसबुकला त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. मी त्याला जितका जवळ ओढतो ना, तो घाबरत मागे जातोय. नाही, आणि तो जिवंत साप नाहीये, कात आहे, ती कात आहे सापाची. पण त्याला तो गंध जो कातीला लागलेला आहे सापाचा, तो त्याच्या डीएनए मध्ये त्याच्या पूर्वजांकडनं त्याला मिळालेला आहे. हा वास म्हणजे धोका आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याचं बिहेवियर जे आहे अलर्ट मोड मध्ये होतो. अरे अलर्ट मोड म्हणजे तो मी त्याला सगळे मुद्दामून त्याला पट्टा जवळ ओढायला लागला ना, तो असं तो लांब जायला लागला. सो फक्त माणसात ही भीती एम्बेडेड नाहीये, ती त्यांच्या डीएनए मध्ये सुद्धा एम्बेडेड आहे ही भीती.
म्हणजे ब्लड फ्लो अगदी खूप व्हायला लागतो आपल्या आतमध्ये घाबरून. हे कसं आहे माझं थरथरायला लागतात माणसं. हे थरथरणं म्हणतात ना. आता मी त्याचं ना अजून एक उदाहरण सांगतो. मी नुकताच मे मध्ये हेमलकसाला गेलो होतो. त्या अनिकेत आमटेने त्यांचे ते जे श्रमसंस्कार शिबिर भरतं त्या सहभागींसाठी वाईल्ड लाईफ वरती काहीतरी घेशील का सेशन म्हणून मी गेलो होतो तिकडे. तर त्याचा जो मोठा भाऊ आहे दिगंत, तर तो आणि त्याची बायको, तर दोघे ते प्रकाश आमटेने जो दवाखाना तिथे चालवला इतकी वर्ष, आता ते दोघं चालवतात. तर मी त्यांच्या केबिन मध्ये बसलो होतो आणि एक व्हीलचेअरवर एक बाई आली आणि त्यात ते दोघं माडिया उत्तम बोलतात, कारण लहानाचंच मोठे तिथे झाले आणि सतत त्या लोकांशी संपर्क आलेला. माडिया भाषा ती उत्तम बोलतात. तर ते तिच्याशी ते भाषेमध्ये बोलायला लागले आणि ती आपली अशी 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 खुर्चीवरती अशी अशी. मी म्हटलं की काय झालंय काय, काहीच बोलायला तयार नाही. आणि मग एकदम ना दिगंतचा ना टोन बदलला आणि तो तिला असं खडसावल्यासारखं विचारायला लागला, अरे पेशंटशी असं कोण बोलतं. मग त्याने तिच्या बरोबरचं जे कोणी होतं तिला काहीतरी त्यांचं बोलणं झालं, तो माणूस तिला घेऊन गेला. मग मी तिला विचारलं की अरे हे काय होतं. तो म्हणला ह्या बाईने खूप लांबनं एक साप जाताना बघितला, खूप लांबनं. आणि त्यामुळे तिला चक्कर आली आणि तिला आजारी पडल्यासारखं वाटलं म्हणून ती औषध घ्यायला आली होती. इतकी त्या लोकांमध्ये ते वाघाला घाबरत नाही. पण ते औषध घ्यायला आली होती, पण ती बघताना ते असं करायला लागली नाही, कारण तिच्या मनामध्ये ते हे होतं, भीती इतकी रुजली होती की अरे बापरे मी साप बघितला, आता माझं संपलं. साप बघून सुद्धा आपल्याला काहीतरी होऊ शकत नाही. तेच आहे, पुण्यामध्ये येईस तोपर्यंत मी साप असा जवळून असा बघितला नव्हता. त्यामुळे फक्त टीव्हीमध्ये आणि हे. पुण्यामध्ये आलो तेव्हा माझ्या बहिणीच्या घरी साप आला होता, देवघराच्या तिथं ती खोली होती. आणि त्याचा एक विषय असा आहे की मला कोणतरी येऊन त्यांच्या नातेवाईक, मी तिथंच राहत होतो, रेंटनं राहिलं होतं, त्यांनी टकटक वाजवलं आणि अरे मामा साप आलाय. म्हणलं मग मी काय ठीक आहे. मग पण म्हटलं जायला तर पाहिजे. मग मी गेलो, त्यांच्या बेडरूम मध्ये साप होता आणि मी जस्ट म्हणजे लिटरली म्हटलं आपण बघूया. आणि मी त्या बेडरूमच्या अलीकडून फक्त असं उभा होतो, बघत होतो आणि तो असा असा वळवळायला लागला. तसं मला म्हणजे माझे पाय असे लटपटायला लागले. मला का होते हे कळेना, पण तट आणि म्हटलं आता हे काय खरं नाही. आणि त्याचं चाललं होतं, तो माझ्याकडे पण येणार नव्हता काही, पण ते होत होतं. सेम तसंच दुसरी ठिकाणी वेळ होती, तो साप होता. ऍक्च्युली त्या आजीनी मारलं त्या सापाला ऍक्च्युली, पण त्यावेळी पण त्यांनी सांगितलं ती काठी घे आणि तिकडून तू धर. कुठलं धर, माझं इथं. पण म्हटलं हे म्हणजे सेकंड टाइम झालं, म्हणजे म्हटलं आपण सापाच्या जवळ गेलं की मला वाचवा कर, मी कुठं धरतोय तिथं. म्हटलं मी काय नाही करणार तसलं. म्हणजे असं होतं, इन्स्टिंक्टिव्हली ते होतं. आणि त्याच्यात तुम्हाला असं ठरवून कारण तुम्ही ठरवलं की वळवळायला लागला की नाही संपलं, हालचाल व्हायला लागली की एक वेळ तो स्तब्ध करणार, लोक बघतील आणि पळून देतो. हालचाल सुरू केली कधी इकडे येईल काय सांगता येत नाही. भगदड मध्ये काय टेरर आहे बघ की, म्हणजे सब लोक म्हणजे घबरात आहे असं आहे ते. खरं तर साप नुसतं फुस केला की संपलं, काय आहे ना खरं, नुसतं आवाज नाही. इन्स्टिंक्टिव्हली ती रुजलेली भीती आहे, त्याच्यात तुझा काही दोष नाहीये. तेच आहे, त्याच्यात शिक्षण आणि इच्छा, बरोबर दोनच गोष्टी त्याला ओव्हरकम करायला. मग तुला असं, तू जेव्हा शिक्षण देतोस किंवा शिकवतोस त्यावेळी कशा पद्धतीनं, किंवा इनिशियली आपण हे करू की तुझी भीती नव्हती, तुमची क्युरिओसिटी होती तुमच्या ह्याच्यात, तर ती हातात घेतल्यानंतर, म्हणजे आता आम्हाला पण असतं की बाबा ठीक आहे आपण हातात घेऊ शकतो, इतर जण घेतात मग आपण का नाही, पण डेअरिंग नाही होत. मग ते उचलल्यानंतर मग कसं, म्हणजे लोकांना ना एक मोठा गैरसमज असा असतो की साप हा गिळगिळीत असतो. ओला गिळगिळ गांडुळासारखा असतो. अजिबात नाहीये. साप हा कोरडा, व्यवस्थित थंड असतो खरं. त्याचा स्पर्श थंडगार लागतो. आपल्यासारखं त्याचं टेम्परेचर लागत नसतं. कारण काय आहे की रेप्टाईल सगळे हे कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स आहेत, एक्झोथर्मिक आहेत. एक्झोथर्मिक म्हणजे काय की त्यांना बाहेर न मिळणाऱ्या उष्णतेच्या सोर्सवरती डिपेंड राहायला लागतं स्वतःच्या बॉडीचे फंक्शन्स ऍक्टिव्हेटेड ठेवायला. आपल्या बॉडीमध्ये काय होतं, वी आर पॉयक्युलोथर्मिक, म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यामधनं
जठराग्नी असा आपण जो शब्द बरोबर, वापरतो तो बरोबर. अग्नी वन्नी तो चेतवावा. तर ते भूक लागते आपल्याला ना, बरोबर. आग वाटते. सो त्याच्यातनं आपल्या बॉडीची हीट मेंटेन राहते. बरोबर जे टेम्परेचर 37 ऑप्टिमल टेम्परेचर लागतं बरोबर सगळ्या प्रक्रियांसाठी, ते मेंटेन राहतं. यांच्यामध्ये तो भाग फॅक्टर नाहीये. यांना म्हणून सगळे साप. बरं, आता आपला नागपंचमीचा विषय. नागपंचमीचा सण श्रावणामध्ये काय येतो? कारण आता तुझं बाहेर बसेल तर उघडी प्यायला लागलेली आहे. ऊन येतं, बरोबर परत पाऊस येतो, परत ऊन येतं, परत बरोबर. पाऊस येतो. सो थोडासा उष्णता वाढते, कारण 2 महिने पाऊस इथे भरपूर मुरलेला आहे, झेपलेला आहे. हा आणि आता थोडा वेळ तो उसंत घेतोय. सो हे जे काही आतापर्यंत बिळात दळून राहिलेले प्राणी आहेत पावसाच्या बाहेर याच्यामध्ये, टेम्परेचर लो आहे, बरोबर त्याच्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम स्लो झालेलं आहे. सो आता ज्यावेळी त्यांना कळतं की बाहेर हीट आलेली आहे, अशा वेळी ते बांधावरती येऊन, तुमच्या कुंपणावरती येऊन बास्किंग करायला लागतात, ओके, हीट ऍब्सॉर्ब करण्यासाठी. बरोबर. आणि मग तुम्हाला सनबाथ एक्झॅक्टली, गोवा बीच. आणि मग आता शेताच्या बांधावर साप दिसायला लागलेले आहेत, तुमच्या पेरण्या झालेल्या आहेत, आणि म्हणून मग ती भीती, आणि म्हणून मग तो नागपंचमीचा सण. किंवा त्यांना आपण हे करू, आळू किंवा हे करू, की तुम्ही आमच्यासाठी धोका होऊ नका, असं त्या तो सण आलेला आहे. बरोबर बरोबर. म्हणजे आपल्या पूर्वजांनी सुद्धा किती कल्पकतेने ते सण त्यावेळेला, ऑब्झर्वेशन किती स्ट्रॉंग होतं त्यांचं, हे ह्याच्यातनं कळतं आपल्याला. बरोबर. की मग हे असं आपण आता शेती करतोय, आता ह्या सीझन मध्ये आपल्याला रेप्टाईल जास्त दिसत आहेत. सो याचा अर्थ आपल्या बांधवांना याच्यापासून धोका होऊ शकतो. मग ते मे बी असंही त्यांना माहिती असेल की जर का साप मारले तर उंदरांची संख्या वाढते. बरोबर. मग त्यांनी लोकांनी साप मारू नये म्हणून मग त्याला देवत्व वहाल केलं. काहीतरी असं कुठेतरी लिंकिंग असावं याच्या. बरोबर. कारण शेतकरी आपण लहानपणापासून शिकलोय की शेतकऱ्याचा मित्र कोण आहे, तर साप. कारण तो सगळं शेतीची राखण करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टींना मेनली उंदरांना खातो ना. कारण जवळजवळ 30-33% अन्न जे भारतामध्ये पिकतं, म्हणजे जे काय पिकतं त्या 30-33% अन्न हे उंदीर संपवतात, नासाडी करतात, तुम्हाला वापरता येत नाही. बरोबर. आणि धामण फॉर एक्झाम्पल, त्याचं इंग्लिश नावच रॅटस्नेक आहे. बरोबर. तो आठवड्याला 4-5 उंदीर खातो. मग ते आणि पचवतो कसं मग तो, आतमध्ये काही नसेल तर? हा, मी त्याच्याविषयी सांगतोच, पण याचं महत्व काय आहे की रॅट इज अ फास्ट ब्रीडिंग मॅमल. फटाफट पिल्लं मोठी होतात, ते परत चालू त्याचं म्हणजे चक्र चालू त्याचं, प्रजननक्षम बनतात, मग त्यांच्यापासून पिल्लं फास्ट ब्रीडिंग होतं त्यांचं. बरोबर. त्याच्यामुळे एक उंदीर संपलं की त्या चेनला खीळ बसते. बरोबर. मग जेवढे साप ते उंदीर खातील, आय नो की आता याच्यामध्ये मी उगाच सापांना ग्लोरिफाय करत असेल असं काही, मग आपले शेतकरी बांधव हे बघत असतील, धोके आहेत त्याच्यामध्ये, कारण शेतकऱ्यांना स्नेक बाईट्स खूप जास्त होतात. बरोबर. पण आपण जर का पॉझिटिव्ह साईड बघायची ठरवली त्याच्यामध्ये, तर ही पॉझिटिव्ह साईड आहे की नॅचरल पेस्ट कंट्रोल एजंट्स आहेत हे तुमचे, तुमच्या शेतीचं रक्षण करणारेच हे तुमचे मित्र. मे बी तुम्ही गंबूट घाला किंवा इतर काही उपाययोजन, जर का तुम्हाला जर का सेफ राहता आलं तर तुम्हाला फवारणी करायची गरज लागणार नाही, विषारी गोळ्या घालायची गरज लागणार नाही. कारण होतं काय, याचे पुढे रिपरकेशन्स असे होतात. आता तुला मी सांगतो, याचं मी उदाहरण सांगतो तुला. काय, तामिळीमध्ये पूर्वी कोल्हे होते. आता हे मी माझ्या मित्राकडनं, जो तिथलाच लोकल आहे त्याच्याकडनं ऐकलेलं आहे की तामिळीमध्ये पूर्वी कोल्हे होते. त्यांच्या शेतामध्ये ते कोल्हे वगैरे सगळे दिसायचे. खेकडे काय करतात, पावसाळ्यामध्ये भातशेतीमध्ये खेकडे बिळ करतात आणि भाताची रोपं खायला खालती घेऊन जातात, त्यांचं नुकसान होतं शेतकऱ्यांचं. म्हणून लोक थायमेट त्या बिळामध्ये घ्यायला लागले. बरोबर. थायमेट घातलं. बरोबर. आता काय झालं, त्या थायमेटमुळे खेकडा मेला, पण थायमेटमुळे विषारी झालेला खेकडा खाऊन कोल्हे मेले. सो कॅस्केडिंग इफेक्ट जो आहे तो पुढच्या त्या सिस्टीमवरती जाणवायला लागला, दिसायला लागला, आणि ते कोल्हे संपले कामणीमधले. त्याच्यामुळे तुम्ही हे करण्यापूर्वी तुम्ही फक्त स्वतःपुरतं पाहायचं का, तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी जे तुम्हाला सोपवलेलं तेच तुम्हाला पुढे न्यायचं. बरोबर. आज माझी शेती असेल तर मी हा विचार कदाचित केला असता की मी अशा पद्धतीने माझ्यामुळे कुठल्या तरी जीवाचा जीव जाणार नाही ना. बरोबर. पण आता सगळं म्हणजे नॅचरल शेती तर नाहीच आहे कुठं, त्यामुळे कुठं सगळीकडे केमिकल आणि हे ते वापरतातच. त्यामुळे ह्या गोष्टी. पण आता आपल्याला विषयाला धरून जर का बोलायचं असेल तर मग पॉझिटिव्ह साईड मला त्यातली मांडणी. म्हणजे आज आपण निगेटिव्हिटी खूप आहे. बरोबर. सो माय जॉब इज टू स्प्रेड सम पॉझिटिव्हिटी.
नाही तेच आहे, म्हणजे आपलं ह्या पॉडकास्ट मधून तेच आहे की बाबा हा ठीक आहे, तो प्राणी आहे, त्या प्राण्यावरती प्राण्यासारखं बघा, आणि बाकीच्या प्राण्यांवरती म्हणजे नॉलेज घेतलं की हा कळतं बाबा कुत्र्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यानुसार आपण कुत्रा हा कसा करणार आहे, ऍक्ट कसा करणार आहे, त्या शेपटीवरून कळतं. तसं जर तुम्हाला नॉलेज आलं तर तुम्ही सेफली आपण गोष्टी करू शकता. हे आपण ह्याच्यातून पॉडकास्ट मधून सांगू. आपण सावध राहणं आवश्यक आहे, जास्त सावध राहणं तर गरजेचं आहे. नाही, आणि असं नाही की फक्त शेतामध्येच होतं. माझ्या सोसायटीमध्ये लिफ्टच्या बाजूला अंधारामध्ये एक नागाचं कोवळं जस्ट अंड्यातनं बाहेर आलेलं पिल्लू नागाचं फणा काढून बसलेलं होतं. आणि कोणीतरी मी तिथं चालेल असं मला हाक मारला, रे मग इकडे रे, हा काय साप आहे का बघ, कारण अंधारात कळत नव्हतं. बरोबर. नीट मी मोबाईलचा टॉर्च पटकन ऑन केला आणि बघितलं तर खरंच नागाचं पिल्लू होतं. तर कोणाचा पाय पडला असता तर नागाच्या पिल्लाचं विष हे जास्त पोटंट असतं, म्हणजे विषारी सापांच्या पिल्लांचं विष हे जास्त पोटंट असतं, कारण ते अडल्ट एवढे जास्त एजाईल नाहीयेत, फास्ट नाहीये किंवा त्यांच्यात तेवढी ताकद नाहीये. सो सेल्फ डिफेन्ससाठी त्यांचं विष हे जास्त तीव्र असतं, आणि मग पिल्लाचा दंश झाला तर जास्त त्याचा इम्पॅक्ट येतो. बरोबर. मग ते एक विचारायचं आहे की बाबा जसं आता मी इतके दिवस ठरवत होतो की आपण चावलो किंवा इतरांना, म्हणजे थोडक्यात ती लाळ आहे असं मी कन्सिडर करतो की सापाचं, आणि त्यामुळे मग आपली आता तो चावला किंवा त्याच्यातली लाळ आपल्या ह्याच्यात जाणार आणि शरीरामध्ये, आणि ते आपल्याला इन्फेक्शन करणार. तर असं आहे का बाबा त्याला संरक्षण? मला आता साळींदरला ते काटे असतातच, तो त्याला माहितीये की हे प्रोटेक्शन आपलं प्रोटेक्टिव्ह आपलं हत्यार आहे. तसं सापाला माहितीये का की बाबा विष सोडलं की आपण वाचणार आहे? हे इनिशियल इन्स्टिंक्ट का बाबा त्याला माहितच नाहीये की हे विष आहे इतरांसाठी? कारण त्याला तर होत नाही ना काही. आता त्यांना माहितीये का नाही ह्याच्याबद्दल मला नाही सांगता येणार, पण त्याचा ते वापर करतात. हा तेच ना, हत्यार आहे ना, वेपन आहे ते त्यांचं. हा नाही, वेपन म्हणण्यापेक्षा इट्स अ टूल. जसं आपल्याकडे फळं कापायला सुरी आहे, इट्स अ टूल दॅट वी हॅव डेव्हलप्ड. तसं ज्या सापांकडे विष आहे तर त्या सापांनी ते इव्होल्युशन मधनं डेव्हलप केलेलं टूल आहे. आता आधी सगळेच साप विषारी होते आणि आता फक्त हे मोजकेच काही विषारी उरलेत का सगळे बिनविषारी होते, आणि मग त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन काहींनी विष डेव्हलप केलं. याच्याविषयी अजून संशोधन चालू आहे. बरोबर बरोबर. कारण विष हा जो प्रकार आहे, ओके, सो इट्स अ केमिकल सूप, सोप्या भाषेत सांगायचं. बरोबर. आणि सुपर कॉन्सन्ट्रेटेड झूटॉक्सिन, हजारो प्रकारची वेगळी वेगळी प्रथिनं येते. इट्स अ सेट ऑफ प्रोटीन्स. म्हणजे तू जे लाळ म्हणलास ना, तर आपण म्हणूया लाळच म्हणूया आपण, पण ती इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मारक क्षमतांनी बनलेली आहे की तिचा अगदी एक छोटासा थेंब सुद्धा, म्हणजे सुईच्या टोकाला लागेल एवढा थेंब जरी शरीरामध्ये गेला तरी त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट जाणवतो. इतकं तीव्र ते घातक रसायन आहे. म्हणजे अमेरिकेने जसे ते कुठलं ते साऊथ ईस्ट एशियामधल्या देशाविरुद्ध त्यांचं युद्ध झालं होतं व्हिएतनाम, तर त्यावेळी त्यांनी काही काही केमिकल बॉम्ब्स बनवले होते. तर त्या केमिकल बॉम्ब जिथे पडला त्या परिसरातलं सगळं जळून राख, म्हणजे पुन्हा तिथे काहीच उगवणार नाही, इतके घातक ते केमिकल्स होते. तर तसं आहे हे, त्याचा स्पर्श जिकडे झाला ते संपला भाग. आणि हे काही एका रात्री ऑफकोर्स बनलं नाहीये, कारण सापाचा पहिला रेकॉर्ड जर का तू बघितलास तर तो असा 17-18 कोटी वर्ष जुना वगैरे रेकॉर्ड आहे की लिम्बलेस. बरोबर. जर्मनीमध्ये एक फॉसिल मिळाला एका खाणीमध्ये, तर त्याच्यातनं पहिल्यांदा कळलं की हा साप आहे. आता म्हणजे इव्होल्युशन मध्ये काहीतरी असं घडलं होतं की 4 पायावर चालणाऱ्या जीवांना आपले पाय आक्रसून स्वतःच्या बॉडीमध्ये अशा डेव्हलपमेंट करायला लागल्या होत्या की ते फ्लेक्झिबल होऊन बिळात जाऊन राहू शकतील किंवा अरुंद जागेत शिरून राहू शकतील. आता ते काय झालं होतं ते डॉट्स अजून करेक्ट व्हायचे बाकी, पण काहीतरी घडलं होतं त्या काळामध्ये की त्या दिशेने उत्क्रांती सुरू झाली. आणि ऑफकोर्स एका रात्री झाली नाही, त्याला काही लाख काही कोटी वर्ष लागले, पण इतक्या प्रोलॉंग पिरियड करता ती परिस्थिती राहिली किंवा द बॉल स्टार्टेड रोलिंग इन दॅट डिरेक्शन.
आणि मग तो पुढे पुढे जात राहिला आणि मग त्यातनं सापांची मे बी ती परिस्थिती संपली असेल, बरोबर पण आता तो धक्का मिळालेला आहे त्या लाटेला. बरोबर ती आता पुढे पुढे जात राहिली आणि त्यातनं एक अख्खी वेगळी लिनिएज तयार झाली, बरोबर. किंवा एक वेगळ्या प्रकारचा प्राणीच तयार झाला त्याच्यामध्ये. मग आता त्यात विषारी आणि बिनविषारी असं ओळखता येतं. लोक सांगतात अरे हा बिनविषारी आहे, हा विषारी आहे. हे कसं मी सांगतो ना, सॉरी मी सांगतो. कसं कळतं? सांगतो तुला. याला अभ्यास, तुला पुस्तकं आणि फील्डवर्क या दोन्हीच्या कॉम्बिनेशन शिवाय पर्यायच नाहीये. ओके. आता ते कसं असतं, की पुस्तकं नको बघूस, हा. पण कुठल्या तरी एक्सपर्ट बरोबर जर का तू 4 वेळा एकच साप बघितलास ना, की तुला कळ हा ही गोणस आहे, हे फुरस आहे. मग फुरसं वगैरे हे नसतं, हायली वेनमस. हायली वेनमस. भारतामधले जे सगळ्यात 4 विषारी साप आहेत, तर आपण थोडंसं विषारी हा. बोलूया. भारतामधले सगळ्यात जे 4 विषारी मुख्य साप आहेत, की जे अख्ख्या भारतभर सापडतात, त्यांना बिग 4 असं म्हणतात. त्याच्यामध्ये नाग, मण्यार, फुरसा आणि घोणस हे 4 साप आहेत. आता सापांच्या जर का वेगवेगळ्या फॅमिली बघितल्या तर त्याच्यामध्ये इलॅपिडी नावाची एक फॅमिली आहे. त्या इलॅपिडी फॅमिलीमध्ये हे नाग आणि मण्यार येतात, की ज्यांना फ्रंट फँग्स आहेत विषाचे, आणि ते फिक्स्ड फँग्स आहेत. ओके, म्हणजे त्यांना प्रोटेरोग्लिफ्स म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा टेक्निकल भाषेमध्ये, की ते फोल्ड होत नाहीत. ते आहेत म्हणजे आपले जसे दात फिक्स आहेत ना एका शेपमध्ये, एका पोझिशन मध्ये, तसे ते फिक्स आहेत, फ्लेक्झिबल नाही आहेत. असं करून असतं ते हे होतं. हा, हे एलॅपिडी फॅमिली मधले आहेत. आणि मग व्हायपरिडी मध्ये कोण येतात तर घोणस आणि फुरस, की त्यांना हिंजेड फँग्स आहेत. ओके, सो जेव्हा ते तोंड उघडतात मग त्याच्यामुळे ते दात आकाराने पण मोठे असतात. बरोबर, कारण आता फोल्ड झाले ना. बरोबर. जर का दात उभा असेल आणि शार्प असतात आणि लांब, सगळेच शार्प असतात. सगळ्यात सापांचे दात जे ते पॉइंटेड, इट्स लाईक अ हायपोडर्मिक निडल, की जे आतनं पोकळ आहे. बरोबर. सो तिचं त्या दातांचं काम एकच आहे, की हे इथे व्हेनम ग्लँड आहे डोळ्याच्या मागे, तिथून व्हेनम डक्ट आलेलं आहे. सो त्या डक्ट मधनं विष येणार आहे. इथे शीथ आहे दातावरती. ज्यावेळेस साप चावतो तर त्यावेळेला ती शीथ मागे प्रेस होते आणि ते सिग्नल जातो. मग इकडनं ते विष दातामध्ये येऊन इंजेक्ट केलं जातं. आणि हे सगळं 1/10 ऑफ अ सेकंड मध्ये वगैरे सगळं होतं. बरोबर. म्हणजे आपले सेन्सर्स खूप शार्प आहेत, मला माहिती आहे, माणसाने डेव्हलप केलेले. पण हे सेन्सर्स किती शार्प आहेत तो, आणि हे नॅचरली इव्हॉल्व्ह झालेले आणि परपेच्युएशन मध्ये चालू आहेत. काही कोटी वर्ष झाली ते काम करतायत विदाऊट फेल. राईट. काय प्रोडक्ट बनलेले निसर्गामध्ये, की हे सेन्सर्स इतक्या अॅक्युरेटली, आणि बरं त्याच्यातनं त्यांना हेही कळतं की आपल्याला किती विष सोडायचंय. सो मोस्टली असं होतं, कसं आहे ना, फुलामधला नेक्टर असू दे किंवा सापांचं विष, ही स्पेशलाइज टूल्स आहेत किंवा स्पेशलाइज प्रोडक्ट्स आहेत. त्यांच्या निर्मितीसाठी खर्च आहे, इन्व्हेस्टमेंट आहे एनर्जीची. कळलं? सो ते ज्या कामासाठी वापरलं जायला पाहिजे त्यासाठीच वापरलं गेलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे तू कुठल्याही सर्पमित्रांचा अनुभव आहे, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सापाचा ड्रायबाईट असतो. नुसतं असं चावल्यासारखं करून सोडून देतात, विष सोडत नाहीत, घाबरवतात, घाबरल्यासारखं करतात, की चावून सोडून देतात. पण अगदीच ज्या वेळेला त्यांना वाटेल की आता माझ्या जीवावर बेततंय, सो त्यावेळेला मग ते चावतात, मग ते कडकडून चावतात आणि विष सोडतात. मग त्यावेळेला काय लिमिट नाही राहत, कारण सर सलामत तो पगडी 50. बरोबर. बरं, त्यातनं असं आहे की त्यांचं मेटाबॉलिझम खूप स्लो असल्यामुळे त्यांना अजून 2 आठवड्यांना नाही मिळालं, नो प्रॉब्लेम. ज्या वेळेला परत ते विष रिफिल होईल, रिप्लेनिश होईल, मग त्यावेळेला परत शिकार करतील असं. बरं, असंही नाहीये का की विषारी सापांना हे त्या विषाच्या दातांवरतीच ते अवलंबून, त्यानंतर ते दात पडले त्याला कवळी नाही होत. तर आता कवळी नाहीये लावता येणार, आता सगळं हरिहरी करायचं आणि पांडुरंग चरणी विलीन व्हायचं. तर असं त्यांच्यामध्ये काही नसतं, कारण तो काही कोटी वर्ष तग धरलेला प्राणी आहे. बरोबर. त्यामुळे जर का विषाचे दात काढले असतील एखाद्या गारुड्याने सापाचे, तर तो साप विळखे घालून मारून खातो बाकीच्या सापांसारखा. युजली काय होतं तुला सांगतो मी. आता विषाचं मुख्य काम काय आहे, की त्यांचं जे भक्ष्य आहे तर त्याचं जे काही पचन क्रियेतनं आपल्या त्याच्या ज्या काही बदल घडतात त्या प्राण्याच्या शरीरामध्ये, पाचक रसांमुळे आपल्या शरीरातल्या, त्या शरीराच्या बाहेरच ती प्रक्रिया सुरू होते. म्हणजे घोणस जर का चावली उंदराला तर तसं लिमलिमीत व्हायला सुरुवात होते उंदीराधीच. त्याच्या आतमधले ऑर्गन सगळे डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते, त्यामुळे पचायला कमी वेळ लागतो. ओके. म्हणजे
कळलं ना, म्हणजे म्हणजे पहिल्यांदा- कुक्ड फूड बेसिकली. हाफ कुड हा प्रोसेस करून ओके. मला 2च दात आहेत, हा. मला गिळायचं व्यवस्थित. एक तर काय की याच्यामध्ये कष्ट कमी आहेत, बरोबर. कारण मला जिवंत उंदीर मी समजा पकडलेला आहे, गिळला आणि हे. तर त्याला मारण्यासाठी मला आधी त्याला घट्ट पकडायला लागेल, बरोबर. झटापट करायला लागेल, बरोबर. तर त्याच्यात माझी एनर्जी जास्त इन्व्हेस्ट होईल. बरोबर. पण बेहरज मी जर काय अँबुश लावून बसलेलो आहे आणि समोर उंदीर आलाय, मी एकच बाईट करून त्याला सोडून दिलं, थोडा वेळ थांबेल ना. तर मला एक तर तो जागेवरच मरेल, बरोबर, किंवा इकडे तिकडे. किंवा तो इकडे तिकडे जाईल. मला त्याच्या मागे फक्त हळूहळू माग काढत जायचं, तो कुठे जाऊन मेला आणि त्याला गिळायचंय. बरोबर. तो मेल्यानंतर तर काय मला धडपड नाहीये, मला बरोबर. फक्त त्याचं डोकं कुठे त्या बाजूला जाऊन डोक्याकडनं खायला सुरुवात करायची. बरोबर. बरोबर. म्हणजे सगळे पाय असे मागच्या बाजूला फोल्ड होतात ना हा, गिळतात, बरोबर. राईट. घशात काही अडकत नाही. हा, बरोबर. म्हणजे ते पण त्यांना कळतं. खरंय. So- असा करून तो. हा, त्या पाय बरं हात नाही येत की नाही, पण आता ह्याच्यावर अजून एक प्रश्न येतो की त्यांना दिसतं कसं, त्यांची विजन कशी असते, म्हणजे हीट सेन्स होती हा, कसं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या सापाच्या प्रजातीनुसार त्यांच्या वेगळ्या वेगळ्या क्षमता आहेत, हा. त्यांच्या गरजांप्रमाणे. आणि हम्म. बेसिकली फॉर एक्झाम्पल, तू जर का आपला इंडोटायफ्लस ब्रेमिनस, म्हणजे ज्याला वाळा साप म्हणतात, हम्म. ब्राह्मणी ब्लाइंड स्नेक, हम्म. गांडोळासारखा दिसतो, हम्म. पण तो साप आहे, कारण तो प्रॉपर जीभ वगैरे फ्लिक करतो बाहेर, आणि सगळं तो ऍक्च्युली सापच आहे. त्याच्यात एक गंमत अजून काय माहितीये का, त्याच्यामध्ये सगळ्या माद्याच असतात. कसं काय मग प्रजनन होतं. त्याला पार्थिनोजेनेसिस म्हणतात बर. या प्रक्रियेला. आणि निसर्गामध्ये अनेक प्राण्यांमध्ये तुला ही ओके. काय म्हणतात, हे वैशिष्ट्य आढळेल. मग त्याच्यातला कोणतरी नर होतो कन्वर्ट. कोणी नर नाही हो त्याच्यामध्ये. ओके. या सगळ्या माद्याच राहतात, जन्माला येतात माद्या, मॅच्युअर होतात, त्या पोटामध्ये फर्टिलाइज्ड एग्स घेऊनच आलेली असतात, हो. त्या अंडी घालतात, त्याच्यातनं परत माद्याच. देर इज नो मेल स्नेक इन्व्हॉल्ड. हो, हा. इंटरेस्टिंग आहे. सो तो साप दिस अ फोसोरियल स्नेक, म्हणजे तो जमिनीच्या खालती राहणारा साप आहे. हम्म. फॉसिल ज्याला आपण म्हणतो ना, जमिनीच्या खालती बरोबर, साप बरोबर, फॉसिल म्हणतो. बरोबर. It's a भूमिगत गोष्ट आहे ती, तो भूमिगत राहणारा साप आहे. हम्म. पावसाळ्यापुरता फक्त बाहेर येतो प्रजननापुरता, मेटिंग करतात, मेटिंग नाही, फिडिंग करतात आणि खालती जातात. आता त्याला जमिनीच्या खालती उजेडाची गरज आहे का? नाही. त्याला अंधारातच मुवमेंट करायची आहे, किंवा समजा तो एका जागी हायबरनेट होऊन करून बसलाय, हायबरनेशन मध्ये गेला असेल, अंधारच आहे, मग डोळे कशाला पाहिजेत त्याला? सो त्याचे डोळे जे आहेत ते फक्त लाईट आणि डार्क याच्यातला डिफरन्शिएट करू शकतात. ओके. त्याचा काळा ठिपका असतो फक्त. बरोबर. आपल्यासारखं प्रॉपर किंवा बाकीच्या सापांनी तुला जसं बुबुळ, प्युपिल हे सगळं जे दिसतं, तर तसं ते दिसत नाही त्याच्यामध्ये. सो ते तेवढंच डिफरन्शिएट. पण त्यांना पण वेळेस जर का तू हरणटोळ जर का बघितला साप, जो झाडावरचा आहे, लांब प्रॉपर असतं, असा पॉइंटेड नोज वाला हरणटोळ जो आहे साप, तर त्याला बायनोक्युलर विजन आहे. त्याला दोन्ही डोळ्यांनी एकत्र समोरचे, कारण डोळ्याच्या समोर त्याचे ग्रूव आहे, हाच आहे, त्याच्यामुळे त्याला मध्ये अडथळा काही असा येत नाहीये. म्हणजे जर तू जर का साप मध्ये असं ठेवलं तर तुला कसं हा मधलाही पोर्शन तुझा ब्लॉक झाला ना, बरोबर. तुला ह्या बाजूचं दिसतं किंवा ह्या बाजूचं. बरोबर. त्यांना तसं नाहीये, त्यांना इथे मध्ये ग्रूव आहे, त्याच्यामुळे दोन्ही डोळ्यांनी एकत्र फोकस करता येतं. ऍडव्हान्स आहे. बरं, तू हीट सेन्सिंगचं म्हणलास, आपल्याकडे तामिळीमध्ये, पश्चिम घाटामध्ये, लोणावळ्याला जंगलांमध्ये हीट सेन्सिंग वाला साप आहे, त्याला बांबू पीट व्हायपर म्हणतात. त्याच्या नावातच पीट हा शब्द आहे. तर पीट म्हणजे काय, तर डोळा आणि नाक याच्यामध्ये खोबण आहे, ती हीट सेन्स करते. आणि किती सेन्स करते, तर 0चा 10वा भाग, 15वा भाग, बापरे, एवढ्या फ्रॅक्शन मधली हीट सुद्धा ती सेन्स करते. अजगराला सुद्धा हीट सेन्सिंग पीट्स आहेत नाकाच्या भोवती. जसं अमेरिकेमधला रॅटल स्नेक आहे त्यालाही, ते सगळे पीट व्हायपर्स मधले आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, हीट सेन्सिंग करणारे हे सगळे साप. अजगर व्हायपर नाहीये, पण बरोबर त्या कॅटेगरी मधले साप आहे की ज्यांच्या डोळ्याला चिकटपट्ट्या लावून शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये चेक केलेले आहे की सेन्स होतंय का, सेन्स होतंय की नाही. म्हणजे त्यांच्या ह्या सेन्सर्स वरती जर का पट्ट्या लावल्या तर तो काही करू शकतो. तर त्यांचा जो काही भक्ष्याला ट्रॅक करण्याचा जो काही जी काही ट्रॅजेक्टरी ग्रोथ जी प्रोग्रेस जी काय आहे ती खूप स्लो आहे. डोळ्याचा संबंध आहे त्याचा. हा, म्हणजे करतात शिकार, पण ते खूप लिमिटेड आहे, लिमिटेशन्स येतात त्याच्यावर. पण डोळ्याला चिकटपट्टी लावली तर त्यांना काही फरक पडत नाही. तेच ना. सो एक थर्मल इमेजिंग असतं बघ, आपल्याकडे आर्मीवाले वापरतात अंधारामध्ये, अंधारात चालणारा माणूस असा लालसर रंगाचा चालताना, ते तशी त्यांना ती इमेज दिसते. आणि तू जे सांगितलं की झाडावरती जो असतो त्या पाय फुकल, त्यांना कशी विजन असते बाकीच्या प्राण्यांसारखी?
म्हणजे ते बायनॅक्युलर आपल्यासारखंच दिसतं आपल्याला दिसतं. आपल्या दोन्ही डोळ्यांनी जसं एक पण color? चित्र दिसते, कलर वगैरे लिमिटेड कलर्स दिसतात त्यांना. म्हणजे जसं बाकीच्या प्राण्यांना जसं असतं त्यांना लिमिटेड फार रंगीत दिसत नाही. इनफॅक्ट तुला नाक धामण वगैरे जर का आपण हे साप घेतले ना तर 15-20 फुटाच्या पलीकडचं इमेज Vision दिसत नाही. नाही का? म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की मी आता अशी धामण साताऱ्याला गेलो होतो, कासपठारला चाललो होतो आणि एका पुलाच्या खालती आम्ही पुलावर थांबलो होतो. मला खाली सहज खाली बघितलं एक मोठी धामण दगडावरती बास्किंग करत होती. हा. तर मी असा पुलावरनं उतरून पलीकडनं उतारावरनं खालती गेलो. तर नदीच्या पात्रामध्ये मी असा तिला अप्रोच करायला लागलो. हा. ऑफकोर्स मला काही तिला पकडायचं नव्हतं, कारण धामण काय पकडायची असं आहे ते बाहेरसाठी. पण म्हटलं एक्सपेरिमेंट करून बघू. तर मी गेलो तिच्याजवळ. तर मी जवळजवळ जातो, जी काही मुवमेंट नाही. एका पॉइंटला तिला कळलं की इथे काहीतरी मुवमेंट आहे आणि तिने असं डोकं वर उचललं. मग मी अजून एक पाऊल पुढे टाकलं. मग ती अस्वस्थ व्हायला लागली, मग अजून अस्वस्थ व्हायला लागली आणि असं करत 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 मग ती हळूच पाण्यात शिरली आणि निघून गेली. सो तेव्हा मला कळलं की साधारण एक 15-20 फुटाचं अंतर जर का मी असेल तर तिला कळतं इथे काहीतरी मुवमेंट आहे. मे बी त्याच्या पलीकडचं तिला दिसत नसावं. आता हेच आहे किंवा मग शिकार करताना म्हणजे जवळ आल्यानंतरच तो हे करतो, टिपतो शिकार, का बाबा तो फॉलो करतो किंवा शिकार दिसल्याने चला? दोन्ही प्रकारे होऊ शकतं. म्हणजे त्यांना एकतर कसं आहे ना की त्यांच्याकडे अनेक सेन्सेस आहेत. तर तुला म्हटलं की हीट सेन्सिंग पिट्स आहेत. तू पीट वायपर जर का रात्रीच्या वेळेला बघितलास जंगलामध्ये, तू जाणार नाही जाणार. पण समजा ट्रेकर्स जर का भटकतात रात्री तर त्यांना तो असा जमिनीलगत दगडाच्या जवळ असा जमिनीकडे असा ह्या उंचीला असा तोंड लावून बसलेला दिसतो. कारण त्या खालनं जे काही चाललंय उंदीर वगैरे किंवा पाल चालली झडप घालून पकडायचंय. ओके ओके. त्यामुळे तो एक अँबुश सेटिंग हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. दुसरा एक प्रकार म्हणजे अजगर वगैरे, अजगर घे, सँडबोआज घे, हे सगळे अँबुश सेटिंग करून हंट करणारे प्राणी आहेत. पाठलाग नाही करायचं. वेळेचा तो गुण जर का बघितले तर तो फिरतीवरचा साप आहे किंवा मण्या, नाग हे फिरतीवरचे साप आहेत. ते सेन्स करत हिंडत असतात. ते जे साप जो जीभ बाहेर फ्लिक करतो ना तो बेसिकली जिभेने वास घेत असतो. त्याला आपल्यासारखा नाकाने वास येतो. बरोबर. त्यांना इथे टाळूला वरती एक ग्रंथी असते, तिला व्होमेरोनेझल ऑर्गन किंवा सोप्या भाषेत म्हणजे ज्या शास्त्राने त्याच्यावर काम केलं त्याला जेकबसन्स ऑर्गन असं म्हणतात. सो जीभ ती बाहेर ते फ्लिक करतात, आतमध्ये घेतात आणि त्या टाळूला चिकटवतात. त्या ग्रंथीला चिकटली की तिकडे ते स्कॅन होतं की हा काय बाबा कसला वास आहे, हा भक्ष्याचा वास आहे का पाण्याचा वास आहे का काय, म्हणजे जे काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते वास त्यांना सेन्स होतात ब्रेनला आणि मग त्याच्याप्रमाणे पुढची ऍक्शन ठरते काय. ओके. बरं, याच्यामध्ये अजून एक असतं की व्हायब्रेशन सेन्सिंग. तर छातीच्या ज्या बरगड्या आहेत तर त्यांना पुढे मसल्स जोडलेले असतात त्याला. बरोबर. आणि मसलची टोकं असतात तर ती ते व्हायब्रेशन सेन्स करायचं काम करतात. म्हणजे तू एखाद्या नदीवरच्या पुलावर उभा आहेस आणि शेजारला ट्रक गेला धन 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 करत, तो पूल असा थरथरतो. बरोबर. तुला पायाला ती थरथर जाणवते की अरे पूल व्हायब्रेट होतं. तसं त्या सापांना ते व्हायब्रेशन जाणवतात. त्यामुळे तू जर की असं लांबनं जरी चालत त्यांच्याकडे जाशील ना तर ते जमिनीतले व्हायब्रेशन जाणवतात. सो एखादं भक्ष्य जर का जवळनं जात असेल तर काहीतरी येतं हे त्यांना कळतं, कारण सापांना ऐकू तेच म्हणणं, त्यांना कान नाहीये. त्यामुळे व्हायब्रेशन आणि सेन्स ऑफ स्मेल, व्हिजन आणि मग हीट सेन्सिंग पिट्स हे त्यांच्याकडे 4 टूल्स आहेत ज्याच्या स्पीशीज प्रमाणे ते ज्याच्याकडे जे आहे त्याचा तो बेस्ट. पण कुणालाच कान नाही आहेत. कुणालाच कान नाही, त्यामुळे कोणच ऐकू शकत नाही. म्हणजे नियमाला अपवाद असतो, म्हणजे अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाही. असं एक म्हण आहे, एव्हरी रूल इज अन एक्सेप्शन. तुला सापांमध्ये याची दोन्ही अपोजिट उदाहरणं देतो मी. ओके. की जगामध्ये असा एकही साप नाहीये की ज्याला पाय आहेत एक्सेप्ट अजगर. अजगराला पाय असतात. म्हणजे रेमनंट्स आहेत पायाचे. ओके. त्याच्यावरनं कळतं की होते आधी पाय साप, कारण तो त्याला उलट केलं अजगराला तर तिथे तसं नख्या जाणवतात, दिसतात. आणि मेल फिमेलला ते अराउज करण्यासाठी त्या नख्यांनी तिला असं डिवचत जातो. नराच्या मोठ्या असतात आणि फिमेलच्या छोट्या असतात. आणि एव्हरी रूल इज अन एक्सेप्शन
ह्या रूलला सुद्धा एक्सेप्शन म्हणजे सापांना कानच नाहीयेत. हा पण मग आहे कोणाला तरी कारण कोणाला नाही, एव्हरी रूल हॅज एक्सेप्शन. ह्या रूलला सुद्धा एक्सेप्शन आहे की सापांना कान नाही. पण म्हटलं की दोन्ही प्रकारे बरोबर, दोन्ही प्रकारे सांगतो. बरोबर. सो सापांना ऐकूच येत नाही. ऐकू येत नाही. मग आता शिकार करताना म्हणजे असं म्हणजे काय असं त्यांचं म्हणजे प्लॅनिंग कसं असतं त्यांचं काय असं? नाही, मी सांगितलं ना की प्लॅनिंग काही नसतं. भूक लागली, तो ट्रिगर झाला ब्रेनने, ट्रिगर काय म्हणतात ते, ब्रेनला ट्रिगर झालं की आपल्याला भूक लागलेली आहे आणि सगळ्या कंडिशन्स फेवरेबल आहेत, तेही महत्वाचं आहे. बरोबर. कारण बाहेर नाही तर -4 डिग्री टेम्परेचर आणि हा शिकार करायला बाहेर पडला तसं नाही चालणार. सतत जीव जाईल असं नाही करून चालत. सो ते म्हणजे आता हे सुद्धा कसं आहे बघा, वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरमध्ये राहणारे साप वेगळ्या वेगळ्या कंडिशनने अडॉप्ट झालेले आहेत. जरा कॅनडामधले कार्टर स्नेक्स की जे लाईमस्टोनच्या गुहांमध्ये शेकडो साप एकत्र राहतात हायबरनेट करून. म्हणजे ते बाहेर पडतात त्यावेळेला बर्फ वितळायला लागतो, त्यावेळेला बाहेर बर्फ असतो, त्या बर्फावरनं स्लाईड करत जातात. किंवा आपल्याकडे हिमालयन पीट वायपर आहे, 16,000 फुटावरती पण आढळतो. तिथे टेम्परेचर खूप कमी असतं. बरोबर. आणि साप हा कोल्ड ब्लडेड अॅनिमल आहे. बरोबर. मग थंड रक्ताचा प्राणी इतक्या थंड हवामानामध्ये हीटची एवढी कमी असताना कसं? बरोबर. सो हे अडॅप्टेशन्स आहेत परिस्थितीशी जुळवून घेणं. कारण काय, सगळेच साप जर का छान वातावरणामध्ये जर का राहायला गेले तरच स्पर्धा निर्माण होणार आहे. मध्ये स्पर्धा एवढी करण्यासाठी थोडे कष्ट घ्यायला लागतील, अडॅप्टेशन करायला लागतील. पण मग तिथे तुमच्याशी बाकी कोणी चॅलेंजर नसेल. कळलं ना? बरं, हे तुला सगळ्याच प्रकारच्या स्पीशीज मध्ये दिसतं की आपण अनइमॅजिनेबल ठिकाणी प्राणी कसे सर्व्हाइव्ह करतात. याचं कारण तेच आहे की स्पर्धा एका ठिकाणी खूप झाली ना. बरोबर. जसं आता मुंबई ओव्हरफुल झालेली आहे, पुणे व्हायला लागलेलं आहे. मे बी असं तिसरं कुठलं तरी सेंटर डेव्हलप होईल. बरोबर. नाही आता मग तसंच आहे की बाबा सापांच्या बाबतीत आता आपल्याला पण त्यांचं मेन काय आहे आता याच्यावरून कळलं की बाबा वेनम कशामुळं हे की जस्ट सोडायचं, त्याच्यानंतर तो जो भक्ष असतं ते थोड्या वेळानं मरतं आणि मग ते गिळतं. हे मेन त्याचं काम त्या वेनमचं. पण आपल्याला वगैरे तो जेव्हा चावतो तेव्हा त्याला असं जाणवत असतं ना किंवा हा काय गिळणार नाही, ह्याला काय गिळू शकणार नाही आपण. हे काय भक्ष नाही रे, तो सेल्फ डिफेन्स आहे. ते बैलांना पण चावतात, ते माणसांनाही चावतात, ते हत्तीलाही चावतात, ते वाघालाही चावतात, पण गिळायचा प्रयत्न करत नाहीत. नाही रे, नाही तेवढं त्यांना कळतं की हे आपलं भक्ष्य आहे. आणि अनेकदा होतं असं की ते ऍक्च्युली भक्ष्य समजूनच काही गोष्टींवरती अटॅक करतात, पण ते त्यांच्या क्षमतेच्या बाहेर असतं गेलेलं. सो ते खूप गिळायचा प्रयत्न करतात, पण ते इतकं आतमध्ये जातं शेवटी की कधी कधी कुठले म्हणजे सापांना गिळायचा प्रयत्न करतात किंवा एखादं अजगराने जर का मगर गिळायचा प्रयत्न केला तर आता कसं आहे की आपल्याला असं वाटतं एवढूसं तोंड कसं गिळेल, पण त्यांचं कसं आहे की त्याचं खालचं जॉब जे आहे हे अख्खं सेपरेट होतं. सो आपल्याला कसं आहे की हनुवटी आपली इथे नॅरो झालेली आहे, बरोबर, त्यांची ही हनुवटी अख्खी फाकते कारण हे हाड जे हा जॉईंट नाहीये त्यांचा. सो ते असं अख्खं असं उघडतं, गेट उघडल्यासारखं. त्यामुळे आता त्यांचा जबडा जो आहे हा असा जो होता तो आता असा झाला. बरोबर, वाईट झालं, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे वरचा नाही हे उघडत खालचं, पण हे असं जे होतं तर ते आता असं झालं. त्याच्यामुळे अजून मोठी स्पेस तयार झाली ते पुढे आत नाही जायला. बरोबर, पण त्याला काहीतरी लिमिटेशन आहेत. बरोबर आहे. म्हणजे ते जर का पपई अख्खी गिळू शकत असेल इन नॉर्मल कंडिशन्स किंवा नॉर्मल ह्याच्यामध्ये, आणि जर का एकदम कलिंगड गिळायला गेले तर ते नाही गिळलं जाणार. बरोबर. आणि हे मी पक्ष्यांच्या बाबतीत पण पाहिलेलं आहे. पण मग ते बाहेर कसं होतं? मी त्या खंड्या पाहिला होता की जो खूप मोठा बिडू गिळायचा प्रयत्न करतात, नाही जाणार राजा बास. पण त्यावेळेला ते भुकेचे सिग्नल्स इतके स्ट्रॉंग असतात. आणि कसं आहे की नेचरमध्ये ना अनसर्टन्टी खूप आहे की मला आज बेडूक मिळालाय, उद्या मिळेल, पुढच्या क्षणाला मिळेल का मला माहित नाही. मला किती तास वाट बघायला लागेल का दिवस वाट बघायला लागेल माहिती नाहीये. बरोबर. का मला 10 किडे खाण्यात एनर्जी वाया घालवायला लागणार आहे माहिती नाहीये. म्हणजे मिळालंय ते कसं तरी करून पोटात जाऊ दे. मी तर रातवा बघितला होता, एवढा मोठा शेणकिडा गिळायचा प्रयत्न करत होता, गिळायला गेला ते घशातनं खाली उतरत नाही, शेवटी उलटी करून त्याने बाहेर काढून टाकला होता. सो ते भुकेचे संकेत जे आहेत ते त्यांना कंट्रोल नाही होत. म्हणजे पण काही करून गिळ असते आता, म्हणजे अन्न पाहिजेच, कारण पुढे काय मिळेल माहित नाही. पण मग ते तुकडे पण करू शकत नाहीत. नाही, मग त्यामुळे नाही करत. त्यामुळं जर एखादा भक्ष आहे आणि त्यानं गिळायचा प्रयत्न केला, अख्खा गिळायचा प्रयत्न होतं ना, मग ते जात नाही आणि मग ते उलटी करणार.
उलटी करणार. हा, पण मग त्याच्यामध्ये भूक शमली नाही करत त्याची. नाही शमली ना, पण ते जात पण नाही ना आतमध्ये, म्हणजे कारण मग अडकून कसं बसणार. बरोबर. शेवटी स्वतःची सेफ्टी पण महत्वाची, कारण ज्या वेळेला साप अन्न गिळतोय तर त्यावेळेला तो व्हल्नरेबल आहे, तो स्वतः शिकार होऊ शकतो. कारण आता तो पंगू झालेला आहे, कारण त्याचं तोंडच बंद झालेलं आहे. बरोबर, राईट. त्यामुळे साप अन्न गिळत असताना जर का वर्ण एखाद्या सर्पंटिकलने त्याला पाहिलं, सर्पंटिकल असंही त्याला काही भीक घालत नाही, नाग असू दे कोणच असू दे, ते त्यांना तरी त्यांच्या क्लॉज मध्ये धरलं की तो साप नेलाच. बरोबर, एवढी ताकद असते त्याच्यामध्ये. पण ते त्या क्षणाला व्हल्नरेबल आहेत खूप. बरोबर. त्याच्यामुळे पटापट ते गिळणं हेच त्यांच्यासाठी. आणि गिळलं समज काही असा मोठा, म्हणजे खूप असं मोठा नाही, पण काही फॉर एक्झाम्पल ससा किंवा मोठा असा प्राणी त्यानं गिळला, दिसतं ना काही व्हिडिओज मध्ये बघितलंय मी, की बाबा काहीतरी गिळलंय, ते दिसतं, मोठं दिसतं त्याच्या. मग ते पचतं कसं, किती दिवस लागतात, कारण मेटाबॉलिझम स्लो आहे असं म्हणतात तो. तर त्याला ऍक्च्युली बिळात जाऊन बसायला पाहिजे आणि मग पुढचे काही दिवस ते पचणं वगैरे या गोष्टी होऊन परत तो नॉर्मल होणार. सापांमध्ये इतक्या अद्भुत क्षमता आहेत इव्हॉल्युशन मधून त्यांना मिळालेले, की जर का त्यांना खूप दिवस अन्न मिळालं नसेल तर त्यांची आतडी, हार्ट आणि बाकीचे अवयव श्रिंक होतात. आपली झिप फाईल कशी असते तसं की दिसायला 300 MB ची ओरिजिनल फाईल आहे, पण ते झिप फाईल करून काही MB ची बनते. बरोबर आहे. तसं ते झिप फाईल केल्यासारखं ते सगळं झिप फाईल म्हणजे आकुंचन पावतात, म्हणजे मिनिमम ब्लड सप्लाय मध्ये ते चालू शकतं. करेक्ट, कारण सरफेस एरिया कमी झाला. बरोबर. त्यामुळे कमी सरफेस एरियाला हे करायचंय. ज्या क्षणाला त्यांना अन्न मिळालं त्या मोमेंटला ते डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत त्यांचे, त्याचा पूर येतो अक्षरशः आतमध्ये. बरोबर. पचवायचा हार्टचा आकार वाढतो, आतड्यांचा आकार वाढतो. बरोबर. आणि ते भक्ष्य पचवायची सुरुवात होते. आता किती वेळ लागतो दिस डिपेंड्स की काय साईजचं भक्ष्य. बरोबर. म्हणजे समजा तामिळीमधल्या एखाद्या अजगराने एक भेकर गिळलं, भेकर म्हणजे आपल्या बकरी एवढं असतं, एक भेकर गिळलं तर त्याला ते खुरांसकट सगळं पचवायला काही महिने जातात. बरोबर. कारण ते गिळल्यानंतर तो आता अशी एखादी जागा शोधणार की जिकडे त्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. सो युजली काय ह्याच्यात बघ ते किती हुशार असतात. कुंबळ नावाचं एक झाड आहे, त्याची फळं उन्हाळ्यामध्ये अवेलेबल असतात. तर ती कुंबळाची फळं भेकरांना खूप आवडतात. मग त्याच्याजवळच अजगर दबा धरून बसतात. मे बी असं असेल की त्यांना सतत त्याचा वास त्या भागामध्ये जास्त जाणवतो, कारण त्यांचा वावर जास्त आहे. बरोबर. आणि मग एखादं बेसावध मिळालं की झपाट्यामध्ये त्याला धरायचं, जो अवयव मिळेल तो धरायचा पहिले. बरोबर. कारण नाहीतरी त्याला विळखाच घालायचा. बरोबर. मग ते असा विळखा घालून घातला काय आणि ते असा विळखा. बरोबर. हाडं मोडायचे त्याची. नाही, हाडं हे नाही त्याच्यामध्ये, श्वास रोखणे. कारण तुझं जर का मी आता पोट असं आवळून ठेवलं प्रचंड ताकदीने, तुला श्वासच घेता येणार नाही, कारण फुफ्फुस तुझी मोठीच नाही. बरोबर. लंग्स एक्सपांडच नाही. बरोबर. शिकार तो अजगर अशी शिकार करतो, किंवा अजगर म्हण किंवा सँडबोआज म्हण. म्हणजे ठाण्याला मी जिथे पहिल्यांदा स्नेक्स हँडल करायला शिकलो, ते अनिल कुबल म्हणून आहेत सर्पमित्र. तर खाडीवरती त्यांचं घर होतं आणि तिकडे ना एक ब्रिटिशकालीन मोठी अशी शेड होती पत्र्याची, आणि तिकडनं पूर्वी व्यापार व्हायचा. म्हणजे त्याने त्या बंदरापासून, बीड बंदर नाव आहे त्या जागेचं, तर तिकडे माल यायचा ब्रिटिशांचा, आणि मग तिकडनं ते गाड्यांमध्ये भरून तिथपर्यंत रेल्वेचे ट्रॅक होते पूर्वी, जे ठाणा स्टेशनला जोडलेले होते, 1-1.5 किलोमीटर करता असे. तर मग ब्रिटिश गेल्यानंतर ते सगळं तसंच शेड वगैरे होती. बरोबर. तर तिथे त्यांनी एक हाऊस बनवून घेतलेला होता कॉन्क्रीटचा, आणि जे काय साप मिळतील ते आणि त्याच्यामध्ये टाकायचं, आणि मग एकदाच सगळ्या तो गठ्ठा उचलायचा, मग येऊरच्या जंगलात नेऊन सोडून द्यायचा, असा त्याच्यावर ठरलेला कार्यक्रम होता. सो आम्ही कॉलेज सुटलं, क्लास संपला की जाऊन आपलं, अरे आज काय आलं रे, अच्छा आज रेड सँडबोआ मिळाला यांना, किंवा आज काय, अरे धामण आहे, अरे कोबरा दिसतोय करताना, अरे ते बघ घोणस. सगळे एकत्र एका फॅमिली खरं तर एकमेकांना खातही असतील आतमध्ये. आता तोच विचार करतोय, डोक्यामध्ये चालू आहे की कधी नव्हे ते त्यांना पण असं जाणवतंय, अरे किती आहेत आपले सगळे मंडळी म्हणजे मोठा धामण आहे आणि छोटा कोबरा आहे, हे त्याला झपाट्यामध्ये खाणार ते अन्न आहे ना, तेच कळतं. आणि त्यांच्यामध्ये कॅनिबलिझम पण असतं.
म्हणजे स्वतःच्याच पिल्लांना पण खाणं असतं की सौ जातीय सापांना खाणं पण त्याचे त्यांना काही असं हे नाहीये. भक्षे हा. मेलं खावा खलास. त्यांच्यासाठी फक्त प्रोटीन्स घेणे. बरोबर. त्या प्रोटीन लेवलच्या खाली स्वतःचा भाऊ बहीण आले, कोंबडी आली किंवा अंड आलं, काही आलं तर घेणार. तर आपलं मी काय सांगत होतो ते वेगवेगळे दिसायचे त्या हौदामध्ये. माझा आता तर एकदा आम्ही तिकडे गेलो होतो आणि हे काय करायचे की समजा असं आहे की आता एका सापासाठी एवढं येऊरला कोण जाणार, मग ते थांबायचे ना. मग तोपर्यंत सापाला काय करायचं तर त्यांनी आसपासच्या वाणाच्या दुकानामध्ये उंदराचे पिंजरे लावून ठेवलेले असायचे आणि मग त्याच्यातनं ते उंदीर गोळा करून आणायचे आणि त्या हौदामध्ये नेऊन तो पिंजरा उघडून उंदीर आतमध्ये टाकून द्यायचे. आता हौदाची भिंत चांगली 4-5 फूट उंच, त्यातनं बाहेर पडता यायचं नाही. बरोबर. तर त्यानं उंदीर टाकला होता. आम्ही म्हटलं हा ठीक आहे, आता हा काय जेव्हा खाल्लं जाईल तेव्हा खाल्लं. दुसऱ्या मिनिटाला आम्हाला ची 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 उंदराचा आवाज आला. आम्ही सगळे एकदम आपण बघायला लागलो. तिथं रेड सँड बोगा होता, म्हणजे याला मांडूळ म्हणतात. त्या मांडुळाने त्याला कॉईल करून असा घट्ट आवळलेला होता आणि चांगलं एक 10-15 मिनिटं त्याला आवळून धरलं आणि मग त्याला खात्री पडली की आता त्याचं श्वसन थांबलेलं आहे, मेलेलं आहे. मग अलगद त्याला थोडासा कॉईल त्याची ती विळखाचा सैल केला. मग डोक्यापासून खायला सुरुवात केली. तसा विळखा तसाच ठेवला होता. पण आम्हाला दिसलं की तो इतका विळखा हे होता घातलेला की कपड्याला जसं की असं कणकेला समजा जर का तू असं हाताने दाबलं तर तुझ्या हाताने जसं ते खळगे पडतील ना त्याच्यामध्ये, तसं उंदराच्या अंगावर खळगे पडलेले होते. इतक्या ताकदीने त्याला तो आवडला होता. म्हणजे तो मेल्यानंतर पण ते बॉडी परत अशी रिबाउंड नाही झाली, ते तसा खळगा तसाच राहिला. हाडं मोडलीच असते, डिफॉर्म झालं सगळं. बरोबर. काय ताकद असेल त्याची त्या उंदरासाठी. नाही म्हणजे तेच आहे की प्रत्येकासाठी तेवढी ताकद तो वेस्ट करणार का, आणि मग ताकद कमी होणार ऑब्व्हियसली त्यावेळी. म्हणजे हे त्याला कळणार नाहीये की कुणासाठी किती ताकद लावायला पाहिजे किंवा काय. बरोबर. पण अशा प्रसंग खूप क्वचित घडतात की त्यांनी काहीतरी कमावलेलं आहे खायला आणि ते गमवायची वेळ आली. हे असे प्रसंग फार क्वचित. आता नागपंचमीला म्हणजे असं आता 2 वेगळे विषय एक डोक्यात आला, पण हा आता आपण विळख्याचा जर बघतोय तर आता एक परवा व्हिडिओ बघितला होता मी. मोठा असा तो अजगर होता का काय, आणि एक खूप असा रानटी असा तो माणूस आहे, माहित नाही आता इंस्टाग्रामवरती दिसतोय. तर तो त्या अजगरानं काय ना फणा एवढा मोठा काढला होता. मग ह्यानं त्याला धरलं आणि धरत असताना सुद्धा तो खूप बॉडी बिल्डर होता आहे बरं का. त्याच्या पायाला असा त्यानं विळखा घातला त्या अजगरानं की त्याला दमछाक झाली. आणि त्याला असं वाटलं की एक क्षण असा येईल, कारण आपल्याला पण जाणवतं, शूटिंग करत होते की बाबा हे असा, आणि पूर्ण असा त्यांना जबडा धरला होता त्या ह्याचा, आणि तो जो सुटला असता संपलं असतं त्याचं. आणि त्यांना असं केलं होतं की जबडा स्वतःच्या खालती आणि पूर्ण त्याला वेटोळे घालायचा प्रयत्न केला होता. हे सर्पमित्र जे काही जे सर्कसचे प्रकार करतात ना कॅमेरा समोर, हुशारा जे काही करतात त्याच्यातून अनेकांचे जीव गेले. कारण त्यांना फेम पाहिजे असते, त्यांना त्या जीवाबद्दल आदर नाहीये. त्यांना बेसिकली प्रसिद्धी कमवायची आहे. कशासाठी? कारण मग बाकी क्षमता त्यांच्यामध्ये काहीच नाही येत ना. म्हणजे चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व्हायला खूप वेळ लागतो, त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करायला लागतो. तुम्हाला ती खूप स्लो प्रोसेस आहे. म्हणजे गवत खूप पटकन उगवतं, बरोबर, पण वटवृक्ष व्हायला खूप वर्ष जातात. असा तो फरक आहे, त्याच्यात फरक आहे. सो हे सगळे मशरूम्स आहेत, हे खूप पटापट उगवतात आणि मग कॅमेऱ्यासमोर हिरोगिरी करायला जातात. मग कुठेतरी अजगरच गळ्याच्या भोवती विळखा घालतो किंवा घोणसच चावते. नागाची काही नागाला किस करायला जातं, फण्याच्या मागणं नाग उलटा पडतो, उठा चावतो. सो हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये खूप घडतात. किंवा नाग अशा वेळी काय विचार करत असतील ना, नाही त्यांना थ्रेट जाणवतो ना, संपलं, अरे काय करायला हा. पण इनिशियली तुम्ही जेव्हा हँडल करत असता लगेच अटॅक करत नाही तो, असं बघणार. आणि पण माझा प्रश्न आहे की करायचं हँडल करायचंच काय? तुमच्याकडे एक स्नेक स्टिक आहे, हुक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आयडी केलेला आहे साप की हा विषारी साप आहे. तुमच्याकडे स्नेक बॅग असली पाहिजे, बरोबर. आणि ती टेक्निक तर इतकी सोपी आहे की एक काळी पिशवी कॉटनची, ओके, त्याला पुढे पाईप लावलेला असतो, तो नुसता सापाच्या समोर ठेवायचा. साप ताबडतोब बीळ समजून त्याच्या आतमध्ये शिरतो. काहीही करायची गरज नाही. सापही घाबरत नाही, माणूसही घाबरत नाही, सगळे सेफ राहतात त्याच्यामध्ये. पिशवी उचलायची, बंद करायचं, तोंड बंद करायचं, नेऊन सोडून देत.
तर कशाला एवढं रिस्क घ्यायची जर तुमच्या पण हे असे पॉइंट्स असतात का खरंच? कारण मला असं जाणवलं की साप हा स्वतःला थ्रेट जाणवला की तो चावणार, अटॅक करणार. हो हो पण तरी सुद्धा काही जण असे 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 करतात तरी तो साप काही करत नाही. मग त्याचे पॉइंट्स आहेत का असे काही की त्याच्यामध्ये त्याला सेफ वाटतं? त्याला सेफ कसं वाटतं? वाटतं ना. कारण कसं आहे ना की तुम्ही सापाच्या समोर जर का विचित्र हालचाली केल्यात हा तर त्यांना तो थ्रेट जाणवतो. म्हणजे तुम्ही खूप सडन मुवमेंट जर का केल्यात ना असं एकदम हा तर तो दचकतो. भॉक आणि केलं. एकदा का त्याला भॉक केलं की तो भॉक आणि करतो. एकदा का तो दचकला ना की तो काय म्हणतात मग तो अग्रेसिव्ह बनतो. मग त्याची भीती ट्रिगर होते हम्म. आणि मग तो होतो. आता तुला मी सांगतो, तरुण वयात मी सुद्धा हे मूर्खपणा केलेले आहेत हम्म. सगळ्या प्रकारचे. म्हणजे मी फील्डवरती घोणस पकडून तिचे हिंजेड फँग्स कसे असतात ते तोंड उडून लोकांना असं पेनाने बाहेर काढून दाखवलेले आहेत. हम्म. हम्म. मी बांबू पीठ वायपर हँडल करून लोकांना हँडल करायला दिलेलं आहे. हम्म. आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. मला अक्कल नव्हती, मला कोणी समजावणार नव्हतं. तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडियातनं असे पटकन व्हिडिओ समोर यायचे नाहीत की नाक चावला तर काय होतं. बरोबर. सो पुस्तकात वाचलेलं होतं की अमुक होतं तमुक होतं. पण ना ती अंगामध्ये जी जिद्द काय म्हणतात ना ती मस्ती होती नाही, रग असते अंगामध्ये. तर त्याच्यामध्ये मला प्रसिद्ध होणं हे नव्हतं. मला असं होतं की अरे हा जिज्ञासा होती त्याच्यात. नाही, मला त्याच्या मागे असं दिसतं की अरे तुम्ही पण या प्राण्याला समजून घ्या. हा तुम्ही माझा व्हिडिओ काढून मला मोठं करा. असं नव्हतं. हा इथून हा, त्याच्या मागे मला हे होतं की अरे हा तुम्ही का घाबरता या प्राण्याला. हम्म. बघा ना मी बांबू पीठ वायपर हँडल करतोय. हम्म. आता तो चावून साप मरत नाही हे मला म्हणजे माणूस मरत नाही हे मला माहिती होतं. हम्म. पण तो चावल्यानंतर खूप सुचतं. हम्म. चौपट पाचपट तुमच्या हाताचं म्हणजे मित्राला चावला तर अशीच माझं बघून मस्ती करायला गेली. हो. तर त्याच्या हाताला असं काय म्हणतात ना असं फुगा फुगवल्यासारखा हाताचा हात फुगला होता. बापरे, विष पसरलं ना. विष पसरतं. सो हे नाही केलं पाहिजे. म्हणजे जो मूर्खपणा मी केलेला आहे म्हणजे आता मला कळतंय की तो किती मूर्ख नाही पण काही जण करणार आहेत ऑब्व्हियसली, कारण नाही. ते त्यांचं वय- आता हे बघा मी आता गेली किमान 25 वर्ष हे सगळं करतोय. किमान 25 वर्ष माझे काही अनुभव आहेत हम्म. आणि मी त्यातनं एवढंच सांगेन जीवापेक्षा मोठं दुसरं काहीही नाही. विषाची परीक्षा घेऊ नका. त्यावेळेला माझं नशीब चांगलं होतं किंवा माझा सेन्स त्यावेळेला खूप चांगला होता की मला कळलं की मी अशा पद्धतीने जर का सापाला पास करत राहिलो तर साप चावणार नाही. पण याच्या उलट सुद्धा झालेलं आहे. बिनविषारी साप, मांजऱ्या साप, हम्म. कुठेतरी रस्त्यात आडवा चाललेला आहे, गाडीकडे चिरडला जाईल म्हणून मी थांबून त्याला उचलला, सोडायला गेलो. अगदी शांतपणे माझ्या हातावरती आला. मला वाटलं की आता तो निघून चाललाय किंवा काही म्हणजे असं बरोबर का? चावण्याचं त्याचं जे काही पोझिशन Instinct असतं तसं काही नाही. तसं काही नाही. पण असं चालतं एकदम असा धरून त्याने हात धरला. आता तो होता बिनविषारी आणि ठीक आहे हा, ना. पण हे असं पण होतं. म्हणजे असं प्रेडिक्ट करू शकत नाही. नाही मग रिस्कच नाही घ्यायची. म्हणजे विषारी हा, सापाच्या बाबतीत तर घ्यायचीच नाही. हा कारण त्याचे रिपरकेशन्स हे खूप खराब असतात. बरोबर. साताऱ्यामधली एक केस आहे की ज्यामध्ये एका मुलाने अजगर समजून घोणस हँडल केली. त्याला तिचा सिव्हिअर बाईट झाला आणि त्याचा हात जो आहे तो हाडापर्यंत सगळा विरघळला. स्किन त्याला ओ. त्याला नेक्रोसिस म्हणतात. तुझे सगळे टिश्यूज जे आहेत ते सगळे डिझॉल्व्ह होत जातात. हाडापर्यंत त्याचे टिश्यू डिझॉल्व्ह होत गेले बाप आणि हाताला असे ना जमिनीला कशा वाळलेल्या भेगा पडतात ना, हा. त्या हाताला भेगा पडलेल्या होत्या. आणि किती वेळात गेला तो? वाचला. नशीब चांगलं की हात अँप्यूट करायला लागला नाही. हो. अदरवाईज जर का तुमचे सगळे मसल्स डेड झाले, सगळ्या नर्व्स डेड झाल्या, तुला या हाताचा काही उपयोग नाही. हात पूर्ण काळा निळा पडून सडायला लागतो. तुला तो इथून जर का तू कट केला नाही तर ते विष अख्खा तुझ्या बॉडीला ते मारायला लागतं. हो. त्याच्यामुळे तो अँप्युटेशन करायला लागतं त्याच्यामध्ये. पण मग ते अर्जंट क्विक त्याला ऍक्शन त्या वेळात तुम्ही उपचार कमी वेळात उपचार सुरू कराल तेवढं असतं. तर मी अनिल कुबलचं तुला सांगितलं, त्यांना सुद्धा साप रेस्क्यू केला होता त्यांनी आणि ते तर म्हणजे तेव्हा आमचे सिनियर्स होते. व्हेरी सेन्सिबल पर्सन. पण अनफॉर्च्युनेटली एका कंपनीनं रेस्क्यू केलेला साप बाईकच्या ते साईडला नाही का पत्र्याची डिक्की लावतात त्याच्यात ते ठेवत होते आणि त्याने आतनं बाईट केला. ओ. तो माणूस लिटरली यमाच्या दारातला नॉक करून परत आलेला आहे. त्यावेळी ते आनंद दिघे वगैरे सगळे ठाण्यामधले दिग्गज लोक त्यांना ओळखायचे. सगळ्यांनी ताबडतोब हालचाली करून जशी बातमी कळली सिव्हिल हॉस्पिटलमधले बेस्ट डॉक्टर सगळे बोलवून इकडचे तिकडचे त्यांना सगळं मेडिकेशन ताबडतोब उपलब्ध करून दिलं. पण त्या माणसाला
अगदी मी आता गेले मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी मला ते एकदा दिसले होते, कारण हल्ली मला ठाण्याला जाणंच खूप कमी होतं. आजच्या घडीपर्यंत म्हणजे मी म्हणतो की मला तर 20 एक वर्ष तरी झाली असतील या घटनेला, किंवा 22-23 वर्ष तर नक्कीच झाली असतील. आजच्या क्षणाला सुद्धा त्या माणसाला कडक उन्हामध्ये किंवा दिवसा काळा चष्मा लावल्याशिवाय हिंडता येत नाही. त्या 2 बाईटमुळे त्या सापाच्या बाईटमुळे त्यांच्या दृष्टीवरती कायमचा परिणाम झाला. बाप रे. सो असं नाहीये की तुला साप चावल्यानंतर तू जर का अँटीव्हेनिन घेतलंस तर तू ताबडतोब बरा होशील आणि सगळं पूर्ववत होईल. नाही, कशावरती इम्पॅक्ट होईल काय नाही. तू त्याचे लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट कशा पद्धतीने तुझ्या बॉडीवरती राहतील आणि तुला ते भोगायला लागतील आयुष्यभर हे सांगता येत नाही. तू विचार कर, तुला जर का हा हात तुझा अँप्यूट करायला लागला, तो जिवंत राहून तू काय म्हणशील रे स्वतःला? असं नाहीये की कुठेतरी तू बॉर्डरवरती गोळा लागलाय तुला किंवा बंदूक लागली आणि हात त्याच्या चिंधड्या उडल्या आणि आता तो अपाय झाला, त्याला तुला काही शौर्य पदक मिळणार नाही. लोक चितू करणार आहेत तुझी. बरोबर. की अक्कल नव्हती तर कशाला सापाला हात लावायला गेला? बरोबर. किंवा असंही नाही की तू काहीतरी जेन्युअनली चांगलं काम करतो. फॉर एक्झाम्पल सापाला रेस्क्यू करत होतास आणि लोकांना माहिती यू आर प्रोफेशनल रेस्क्यू, पण अपघात आहे हा, या अपघातामुळे झाले. पण ज्यावेळेला लोकांना कळेल की तो हे मस्ती करताना झालेला आहे आणि आता त्याच्यामुळे तुला हात कापायला लागलेला आहे, तुझ्या कर्माची फळ. म्हणजे जे शाहिस्ता खानाला झालं ना, आयुष्यभर ती 3 बोटं तो डोळ्यासमोर बघत राहत, त्याला काय वाटलं असेल आयुष्यभराकडे? मेलो असतं तर परवडलं असतं. हा रोजचा अपमान डोळ्यासमोर बघणं बरोबर, हा अपमानच आहे ना तुझा. बरोबर. तू स्वतःच्या कर्माने स्वतःचा करून घेतलेला अपमान आहे हा. पण तरी सुद्धा आता बघ, तरी ही लोक सुधरत. हा, म्हणजे साप चावतो मला म्हणजे आता इंस्टाग्रामचं गळ्यात घालून आणि हे इंस्टाग्रामचं कसं आहे ना की ते अल्गोरिदम तुम्हाला त्याच प्रकारचे व्हिडिओ पाठवतात. हा, बरोबर. सो मला सतत त्या प्रकारचे व्हिडिओ दिसत राहतात आणि ते लेटेस्ट अपडेटेड असतात. सो मग असं मला वाटतं की अरे आज माझ्या वेळेला तर नव्हतं ना, त्यावेळेला मला कोणी शिकवणारं नव्हतं. म्हणजे त्याचे रिपरकेशन्स काय होतात किंवा असं कोणी म्हणजे अनिल कुबल सुद्धा आम्हाला काय अगदी असं चल माझ्यावर स्नेक रिस्क्यू करायला असं नव्हतं. बरोबर. त्यांची ठरलेली टीम होती आणि आम्ही त्यांच्यासाठी बघेच होतो. बरोबर. आम्ही एकलव्यासारखं शिकलो. बरोबर. हा, मी त्यांना एकदा रिक्वेस्ट करून फक्त एकदा साप हँडल करायला घेतला आणि तो त्यांनी तेवढ्या पुरताच दिला मला. त्याच्यानंतर पुन्हा कधीही त्यांनी मला स्वतःहून सांगितलं नाही. ते मला बघायचे की मी पिटमध्ये उतरलोय, स्नेक हँडल करतोय, पण त्यांनी कधी मला असं म्हणलं नाही की तू आमच्यावर फील्डवरती चल किंवा स्नेक रेस्क्यू करशील का विचारलं कधी असं. पण मी त्याच्यामधनं बोध घेऊन मग माझी निरीक्षण शक्ती वाढवली. पण मग असं कधी झालं की बाबा नाही, ह्या गोष्टी, ही मस्ती आपण नाही करायला पाहिजे, हे कधी तुला कळालं? एक तर ते अनिल कुबलांची ती गोष्ट कळली की एवढ्या मोठ्या सिनियर माणसाला जर का ही येऊ शकतो आपल्याला नाही. पण मी तुला खरं सांगू का, मी कधीही ही अशा प्रकारची मस्ती आहे ना, ही रेग्युलर मी कधीच नाही केली. कधीतरी ना असं आतमधनं एकदम असं ते फुरायचं. म्हणजे ना त्याला ना काहीतरी इंग्लिशमध्ये टर्म आहे की माणसाला ना की ह्या अशा घातक गोष्टी ज्या असतात ना त्या आकर्षित करतात. की मला हे करून बघायचं एकदा, त्याचा मोह पडतो. आणि ते वय पण असं होतं ना की तेव्हा ही समजच नव्हती. बरोबर. की अरे तू घोडा एवढा मोठा झालेला आहे, तुझ्या आई वडिलांच्या तुझ्याकडनं अपेक्षा आहेत, त्यापुढे एवढं आयुष्य पडलेलं आहे, हे असं नाही केलं पाहिजे. बरोबर. पण समहाऊ बरं, मी हे शिकलो कशामधनं हेड कॅच करायला? मी टीव्ही मधनं शिकलो. बरोबर. माझं निरीक्षण होतं. मी माझे प्रोटोटाईप्स आपण जे बनवून त्याच्यामध्ये हेड कॅच कसा करायचा, किंवा बिनविषारी साप जर का मी पकडला असेल तो घरी आणून मी त्याला शांत करून त्याला असा हेड कॅच करायचा. मग विषारी सापाचा सुद्धा असंच करता येईल मला, ही माझ्या डोक्यामध्ये तेव्हा गणितं चालायची. सो मी माझी प्रॅक्टिस केली होती त्याच्यामध्ये. मी खूप घातक गोष्टी केलेल्या आहेत. नशीब काही झालं नाही. हा, फॉर्च्युनेटली काही झालं नाही. म्हणजे कळायच्या काय झालं नाही, कळल्यानंतर तू नाही, पण मग हळूहळू नाही कळत गेलं की ह्याची काही गरज नाही. आणि इव्हेंच्युअली काय झालं रे, इव्हेंच्युअली ना पुढे स्मार्टफोन्स आले आणि मग गुगल फोनवरती बघता यायला लागलं. मग मी लोकांना फोनवरनं फोटो दाखवायचं की गुन्हाचे दात हे असे असतात. पण आता ते विष जे आहे, आता म्हणतात ना की बाबा आता नागपंचमीला बरेच जण असं नाग दूध पितं किंवा असं करत ते करतात नाही का, टोपलीमध्ये घालून आणतात ते. मग आता ते खरंच दूध किंवा हे नाग पितं का आणि त्याचं मरतं वगैरे? अंधश्रद्धांवरती तिथून पुढे बोलूया, कारण तो विषय ना पंचमीच्या निमित्ताने हा
म्हणजे तू खरंच चांगल्या मुद्द्याला हात घातलास आणि ह्या निमित्ताने आपल्याला खूप अंधश्रद्धा वेगवेगळे डिस्कस करतात. आय एम शुअर की तूही अनेक गोष्टी ऐकल्यास. नाग दूध पित नाही. आपण सुरुवातीला जे सांगितलं की नाग बिलॉंग्स टू स्क्वॉमाटा रेप्टाईल्स, हे जे खवलेदारी जीव आहेत. ह्या जीवांमध्ये मॅमरी ग्लँड्स नसतात ऍडल्ट्स मध्ये, म्हणजे डेव्हलप्ड, की ज्याच्यातनं दुधाची निर्मिती होईल. दूध पिण्यासाठी काय आवश्यक असतं तर ओठाचा चंबू होणं आवश्यक असतं. कारण तुला जसं ते जो सोर्स जसा निप्पलच्या थ्रू ते दूध बाहेर येणार, बरोबर, तसं ते सक्शनसाठी पण तुला ओठाचं मेकॅनिझम आहे. बरोबर बरोबर. ते माणसामध्ये आहे, ते गायीमध्ये आहे, ते कुत्र्याच्या पिल्लामध्ये आहे, सगळ्यांमध्ये. बरोबर. कारण ते दूध ओढून घ्यायचंय तुला. बरोबर. सापाला दूध ओढूनच घेता येत नाही, कारण त्याच्या ओठाचा चंबूच होऊ शकत नाही, कारण सगळ्या कडक खवलेत. सो बाय डिफॉल्ट प्रत्येक साप हा जन्मल्या मांसाहारीच असतो. बेबी स्नेक इज अ मिनिएचर व्हर्जन ऑफ अडल्ट स्नेक. तो अंड्यातनं बाहेर पडल्या कोणीही त्याला अन्न भरवायला येत नाही. बरोबर. कोणीही त्याच्या रक्षणासाठी थांबत नाही. बरोबर. त्याला तो ह्या जगात आल्यापासून, मग तो अंड्यातनं आला असेल किंवा डायरेक्ट आईच्या पोटातनं, कारण त्याचे ते दोन प्रकार आहेत सापांना. काही डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, घोणस वगैरे. ओके. आणि काही साप अंड्यातनं जन्माला येतात, फॉर एक्झाम्पल नागाची पिल्ल. तर तो जन्माला आल्या त्याला त्याचं सरपटत जाऊन त्याला जे काही गॉड गिफ्टेड म्हणजे इव्होल्युशनरी जे काही त्याला गिफ्ट मिळालेली आहेत त्यानुसार त्याचा वापर करून त्याला कीटक, गांडूळ, पाली, बेडूक, उंदराची पिल्ल जे त्याला साधेसं भक्ष्य आहे ते त्याला खायला सुरुवात करायची. प्लस त्याला स्वतःचा जीव वाचवायचा. आणि दुसरे मोठे साप त्याच्या जीवातील टिकलेले, कारण त्यांच्यासाठी तो भक्ष्य. बरोबर. प्रोटीन आहे. मग साप दूध का पितो? गारुडी लोक सापाला अनेक दिवस तहानलेलं ठेवतात, पाणी देत नाहीत. साप जरी रेप्टाईल असला तरी त्याला पाणी लागतंच. बरोबर. आणि मग अशा वेळेला काय होतं, ज्यावेळेला तुम्ही त्याला दुधाची वाटी समोर आणता तर त्यावेळेला साप ते दूध समजून गटागट पाणी समजून ते दूध प्यायला लागतो. होतं काय, सापाची बॉडी लॅक्टोजचं डायजेशन करू शकत नाही. कारण त्यांच्यासाठी ते विष आहे. म्हणजे फॉरेन ऑब्जेक्ट आहे की जे त्यांच्या बॉडीने कधी पाहिलेलंच नाहीये. बरोबर आहे. ते फोर्सफुली त्याच्या पोटामध्ये गेलेलं आहे. सो एखादी गोष्ट फोर्सफुली आपल्या पोटात गेली जी आपल्या बॉडी कधी ऍक्सेप्ट करू शकत नाही किंवा करणार नाही, तर आपलं जे होतं तेच त्यांना होतं फूड पॉइझनिंग. आणि त्याच्यामुळे त्यांना डिसेंट्री होते, डायरिया. बॉडीतनं सगळं ते बाहेर टाकण्यासाठी, बरोबर, ऍक्सेप्टच करणार नाही ना, ते सगळं बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग साप मलूल होतो. मग तो फेकून दिला जातो साप. कारण असा साप काय कामाचा जो फणाच काढत नाहीये गिरायकांच्या समोर. बापरे. त्यांचे दात पकडीने उचकटले जातात, तोंड शिवली जातात. माझ्याकडे फोटो आहे, दाबणाने तोंड शिवलेलं आहे सापाचं. काय मिळतंय? पैसा. आणि म्हणून 72ला जो कायदा आला वन्यजीव संरक्षण, त्याच्यामध्ये सगळ्या सापांना प्रोटेक्शन दिलं. वाळ्यासकट, की जो इतका गांडोळासारखा साप आहे छोटा, त्याच्या सकट सगळ्या सापांना ते 4 शेड्यूल जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना डिस्ट्रीब्युट करून टाकलं. तेव्हापासून म्हणजे आता आणि मग त्याच्यानंतर तो हळूहळू अवेअरनेस येत गेला. कुठली गोष्ट अचानक नाही बदलत. बरोबर. तुम्हाला शेकडो वर्ष, हजारो वर्षाची जी तुमची ज्या परंपरा चालू आहेत तर त्या अशा एका झटक्यात नाही बदलत. एक कायदा आणला म्हणून तुम्हाला त्यासाठी अवेअरनेस क्रिएट करायला लागतं. मग त्यासाठी निलिम कुमार खैरे आहेत, ओके, किंवा उन्मेष बारभाई आहेत याचे सासवडचे, या लोकांनी, किंवा आमच्या ठाण्याला अनिल कुबल असतो, या लोकांनी खूप प्रयत्न केले. लोकांना एज्युकेट केलं, अवेअर केलं. मग त्याच्यातनं सर्पमित्र, आता ते गुटखा खाणारे सर्पमित्र पण त्याच्यातनं तयार झाले. दाखवा कुठे साप. बरोबर. हे भरडे बरणीमध्ये आणि त्या सापाचं ट्रेडिंग करायचे. ते मी असे केसेस पाहिलेले आहेत की इकडे साप बरणीमध्ये भरला, गेटवरती जाऊन भारी मिळालाय, हवाय का. बापरे. आता त्या स्किनसाठी त्याला ते मारणार का त्याचं विष काढून, त्याचं पण तस्करी केली जाते ना, त्याचे बेल्ट. पण आपल्याकडे आता ते नाही, बॅन तर आहेच, पण फार तुरळक उरलंय ते. पण सापाच्या विषाचा वापर केला जातो ड्रग्ज मध्ये, तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे सर्पमित्र ना कोणी हाताशी घेतं का. बरोबर, ते पण होऊ शकतं. काय म्हणजे
नेक्सस जे असतं ना ते सगळं, तर ते मोठं असतं त्याच्यामध्ये. मग आता गारुडी हे म्हणतात, आता ते पुंगी वाजवतात ना, खूप बेसिक क्वेश्चन, पण पुंगी मग तो असं खरंच डोलतो? हा, आपण मग अशी म्हटलं काय, सापाला एक कान नसतं, बरोबर, त्यामुळे सापाला ऐकू येत नाही, नाही. फक्त पोझिशन. मग पुंगीचा आवाज त्याला काय ऐकू येतो? खूप सोपं कारण आहे याच्या मागे, इव्हॉल्युशनरी रिझन आहे. सापाच्या शत्रूंमध्ये अनेक प्राणी आहेत, पण त्याच्यामधला एक प्राणी जो त्याला खूप त्रास देऊ शकतो मरण्याच्या आधी, तो म्हणजे मुंगूस. हो. मुंगूस सापाच्या समोर सतत उड्या मारत राहतो हा आणि त्याला मागणं जाऊन मारल्यावर त्याला पकडायचं असतं. हा त्याच्यामुळे तो त्याच्या पुढे एकदा असा जाईल, असं जाईल, असं जाईल, असं जाईल. साप त्याच्यामुळे त्याच्याकडे बघून नाक कॉन्स्टंट फणा काढून त्याला फॉलो करत Follow असतो, करत हा राहतो. कुठे जातो. होय. आता या पिक्चर मधनं मुंगूस बाजूला काढ आणि इथे पुंगी आण हलणारी, हा बरोबर, बरोबर आहे. आता हे इथे मुंगूस होतं ना, त्याच्या आता आधी इथे पुंगी. पुंगी आली. बरोबर. आता पुंगी बाजूला काढ आणि चप्पल आण, हा हा, बरोबर. चप्पल बाजूला काढ आणि केरसुणी आण. काय फरक पडला? त्याच्यासाठी तेच आहे, साप साप चेंज झालं नाही, साप धोक्याला, थ्रेटला ट्रॅक करतो. ट्रॅक करतो. बरोबर बरोबर. पण हेच ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला काही दशकं गेली. आज आपल्यासारखे हे पॉडकास्ट आहेत, त्याच्या आधी अनेकांनी पुस्तकं आहेत, मग बरोबर. डॉक्युमेंटरी झाल्या, गावोगावी जाऊन प्रात्यक्षिकं दिली. हा अगदी मला वाटतं अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी सुद्धा. हा, पण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्याच्यामुळे हे झालं की प्रचलित झालं ऍक्च्युली. याचा सगळ्यात मोठा कल्प्रिट कोण आहे माहितीये या अंधश्रद्धेला पसरवणारा? पिक्चर, बॉलिवूड. नागिन. आणि त्यात ह्या पिक्चरचं शूटिंग चालू असताना, म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या किती साप मारले असते. खूप साप मरायचे, कारण ते साप इकडून तिकडे असे हवेत गेलेले फेकलेले बरोबर. असायचे. ते फेकायचे असते. फेकायचे सापांना, मग त्याच्यामध्ये दात काढलेले असायचे, तोंड शिवलेली असायची. खूप खूप क्रौर्य. म्हणजे हे आल्यापासून, कायदा आल्यानंतर मग लोकांनी खूप त्यांना विरोध केला. बरोबर. ते सिरियसली घ्यायला लावला कायदा. बरोबर. पण पिक्चरवाल्यांनी खूप नुकसान केलं याच्यामध्ये. आता अजून काय, म्हणजे नागपंचमीला ज्या अजून काय अंधश्रद्धा आहेत की काही गोष्टी तुला माहिती आहेत आणि त्या बऱ्याच लोकांनी. आहेत. अरे साप गुप्तधनाचं रक्षण करतो अशी. हा बरोबर. ऐकली असेल तू. होतं काय माहितीये का, खूप पूर्वीपासून ना आपल्याकडे जेव्हा बँका नव्हत्या त्यावेळेला आपल्या घरातलं धन, पैसा, अडका, दागदागिना हा एखाद्या अडगळीच्या ठिकाणी ठेवला जायचा. बरोबर. शक्य झाल्यास जमिनीच्या खाली पुरून त्याच्यावरती एखादी जुनी संदूक किंवा अडगळ, भंगार काहीतरी त्याच्यात ठेवलं जायचं, की घरात चोर जरी आले तर सहजासहजी ते हाताला लागू नये. बरोबर. आता तुम्हाला सांग, एकता कपूरच्या सिरियल सोडल्या तर कुठल्या घरातल्या बायका रोज सकाळी उठल्यापासून दागिने घालून मिळवतात? नाही. बरोबर. नाही की? बरोबर. काय कोणतं तरी लग्न म्हणजे तेव्हाच लॉकर मधून काढतो आपण. हा दिवाळीला तेव्हाच फक्त काय फार तर एखादी बारशी सोन्याची बरोबर. असते, ते काय मंगळसूत्र, एखादी बांगडी तेवढंच घालतात. बरोबर. पण भरजरी अगदी चपला हार वगैरे ते फक्त एकता कपूरच्या serial. बरोबर. ते सर्वसामान्यांचं काम नाही. नाहीये. सो हे जे काही दागिने ठेवलेले असायचे, तर ती जागा जी आहे तर ती कधीतरी ते डिस्टर्ब व्हायची. हा बरोबर. मग अशा वेळेला त्या जागेमध्ये समजा उंदीर आला बिळ करून, बरोबर. तिथे त्याला ट्रॅक लपण्यासाठी फॉलो करून त्याला. साप आला आणि मग योगायोगाने त्याच्या वेळेस समजा ते उघडलं तर काय, पेटाऱ्यावरती साप बसलेला आहे हा. आणि मग किंवा- आमच्या धनाचं रक्षण करतोय. किंवा ते देवाचा नाग आहे, देवाचा साप आहे वगैरे, असं पण बरंच हे असतं. आणि म्हणजे त्याच्या मागची Logic. कारण आपण शोधायला गेलो तर पुन्हा त्याच्या मागे आणि हा, लॉजिक केस असतात का रे सापाला? पुन्हा आपला ओरिजिनल न्याच्याकडे येऊया. खवलेधारी प्राणी. हा जरी आपला केस शरीराचा आणि सापाचा खवला ह्या एकाच मटेरियलचं बनलेलं असलं, त्याला केराटिन म्हणतात, हा तरी त्यांचं स्ट्रक्चर वेगळं वेगळं आहे. हा. आणि तू कधी केस असलेले मासे पाहिलेत का? नाही. हा, मग सापालाही कधी केस येऊ शकत नाही. किंवा माणसाच्या अंगावर तू कधी खवले पाहिलेस का? नाही. ज्या दिवशी माणसाच्या अंगावर खवले येतील त्या दिवशी सापाच्या अंगावर केस येतील. होतं काय तुला मी सांगतो, याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर म्हणजे
फोर्सफुली सापाच्या डोक्यावरती दुसऱ्या प्राण्याचे केस चिकटवले जातात. की हा भुजंग आहे, केसदारी भुजंग आहे, वगैरे वगैरे गारुडी लोकांकडनं. किंवा जर का सापाची कात नीट निघाली नाही तर तिचे तुकडे अंगाला चिकटतात आणि त्याचा केस आहेत असा भास होऊ शकतो. कारण सर्वसामान्य लोकांना, मी माझ्या मित्राच्या उदाहरणात सांगतोय, खेकडा आणि साप यातला पण फरक कळू शकत नाही. म्हणजे किती ढळतो शकतो मग केस म्हणजे राजगडावरती होतो आम्ही. मित्राचं मी नाव घेत नाही, तो मारेल मला. आणि त्याचं तुझ्यासारखं साप बघितलं की आगे से पिला पिछे से पिला. तो म्हणतो तुला सापातलं लय कळतं ना, तो बघ त्या बिळात साप बसलाय. मी बघितलं, म्हटलं तुझे चरण कुठे म्हणून एवढं बेसिक सुद्धा कळत नाही, त्याला नांगे आहेत. आहे रे, नीट बघतो सापच. म्हणजे ज्याच्या मनात भीती असते त्याला कशातनं काही भास होऊ शकतात. म्हणून म्हटलं की त्या कातीच्या तुकड्यांवरनं, म्हणजे माझ्या मित्राला जर का खेकड्याचा जर का साप असल्याचा भास होऊ शकतो, तर ज्याला कशातलंच काहीच कळत नाही त्याला ते तुकडे केसांसारखे पण वाटू शकतात. बरोबर. मग आता लाईफ किती असतं, म्हणजे आता तू कातेवरून म्हटलंस, प्रत्येक वेळा आता मी म्हणतो हे आहे की बाबा स्किन जुनी झाली की कात टाकणे आणि परत नवीन तो, मग ऍक्च्युली वय किती आहे जर काहीच झालं नाही त्याला तर सापाचं? आता मला वाटतं तू असं कन्फ्युज करतोय की साप म्हातारा झाल्यावरच फक्त काढतात. नाही, तसं नाहीये. साप थंड रक्ताचा प्राणी आहे, स्लो मेटाबॉलिझम आहे. ओके. त्याच्यामुळे काय होतं, त्या शरीरातल्या जेवढ्या पेशी मरतात, आपल्या बॉडीमध्ये काय होतं, आपल्या बॉडीमध्ये सतत केसांच्या रूपाने, अश्रूंमधनं, मलमूत्रामधनं, त्या स्किन मधनं, तो असं जर का हिवाळ्यामध्ये स्पेशली जर का हाताला उरकडा केला असतं तर पांढरे बरोबर जे उमटतं ना, त्या आपल्या मेलेल्या पेशी असतात. बरोबर. तर त्या सतत आपल्या बॉडीतनं बाहेर पडत असतात. रेप्टाईल्स मध्ये ते होत नाही. पाल घे, सरडा घे, साप घे, कासव घे, ह्याच्यामध्ये अशी अचानक आपल्यासारखं सतत ते निचरा होत नाही मेलेल्या पेशींचा. तो त्या एक थर जमतो. ओके. आणि तो साठत 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 एक पॉइंट असा येतो की सापाला जाणवतं की आता नाव इट्स टाइम टू गेट रिड ऑफ दिस. कारण त्याच्या स्नाऊटच्या टोकापासून, म्हणजे सगळ्यात पुढच्या खवल्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत तो अख्खा थर जमलेला आहे. आणि त्याला तो आता शेड करणं भाग आहे. कारण त्याच्या डोळ्यावरच्या खवल्यावरती पण तो आलेला आहे, त्याला काही दिसत नाही आता. नाव इट्स टाइम टू शेड द स्किन. आणि साधारण ही तीच मुवमेंट असते की ज्या वेळेला जुनी स्किन आणि नवी स्किन, म्हणजे ओरिजिनल स्किन, याच्यामध्ये एक ऑइली सिक्रेशन यायला लागतं. तेलकट लुब्रिकेशन पाहिजे ना काही त्याला. बरोबर. आणि मग साप त्यावेळेला एक आडोसा घेऊन बसतो. आणि मग त्याला ते कळतं की ना आता हे आपण पोहू शकतो. मग तो कुठेतरी एखादा असं अडगळीची जागा किंवा दगड दोंड याच्यामधनं त्याला असं पास होता येईल, तोंड घासता येईल. बरोबर. कारण पुन्हा आपल्यासारखं असं पॅट काढल्यासारखं किंवा मोजा काढल्यासारखं हात नाहीयेत, स्किन अशी ओढून काढली, त्यामुळे त्याला असं काहीतरी ऑब्स्ट्रक्शन दिसणार पाहिजे की त्यामुळे घर्षण केळ्याच्या चालीसारखी आपोआप उलटी निघाली पाहिजे. बरोबर. मग ती जागा तो शोधतो आणि असं तोंड घासतो की पूर्ण ते रप्चर होते. आणि मग तो त्यातनं बाहेर पडायला लागतो. आणि मग ती स्किन अख्खीच्या अख्खी अशी उलटी, म्हणजे पायातनं मोजा जसा उलटा निघतो तसं त्याची ती अख्खीची अख्खी उलटी स्किन निघते. आता याचे काही औषधी उपयोग नाहीयेत. वेस्ट मटेरियल येते, टाकाऊन गोष्ट आहे ती. डेड सेल्स आहेत ना त्या. बरोबर. सो याच्यामध्ये पुन्हा आपल्याकडे सापाची कातची बुक तरी औषधी काही नाही रे, संपलेली गोष्ट आहे ती. किंवा कदाचित माझं ज्ञान कमी असेल, मला माहिती नाही, मला वाटत नाही की त्याचा उपयोग असेल. एनिवे, तो आपला मुद्दा नाही. आता आपण सायंटिफिक गोष्टींबद्दल. बरोबर. सो ती निघते आणि मग तो साप त्याच्यातनं फ्री होतो. आणि मग कसं नवीन तजेला आल्यासारखा दिसतो, नवीन जन्मल्यासारखा दिसतो. आणि हे कधीपर्यंत चालतं तर साप जेव्हा नवीन नवीन जन्म झालेला असतो तर साधारण महिन्यातनं एकदा ती कात टाकली जाते. बर. नवीन डेव्हलप. पण मग हे बाय डिफॉल्ट होतं का टिल डोळ्यापर्यंत येईस तोपर्यंत तो सिक्रेशन आतला जो लिब्रिकेशन आहे? कारण ते जोपर्यंत दिसेन असं होत नाही तोपर्यंत त्यांना ते मग मेंदूकडे सिग्नल जात नाहीत, थोडक्यात सिग्नल जात नाही ना. कारण बास आता म्हणजे आता थांब, आता काढूयाच. आता काढलीच पाहिजे.
सो ते पिल्लू असताना सतत होतं आणि मग हळूहळू करत तो वर्षातनं 4 वेळा वगैरे म्हणजे 3.5 महिन्यातनं एकदा हो पिकात टाकली जाते. म्हणजे असं नाही आणि होत. तुला मी याच्यातनं माझं उदाहरण सांगतो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं ना, की ज्यावेळेस साप कातीवरती येतो ना, तर त्यावेळेला तो काही खात पीत नाही. हम्म. तो आडोसा शोधून गप्प राहतो. मला एकदा एक कवड्या साप मिळाला होता. वुल्फ स्नेक म्हणतात त्याला. ओके. फिनिशरली रेस्क्यू केला होता मी. आणि मला सोडाच्या आधी असं जाणवलं की हा ना असा पांढरट पडलेला आहे. मला असं वाटलंच की हा कातीवरती येतोय. म्हटलं मी आत्ता याला सोडला तर मे बी शिकार होऊ शकेल याची. तर माझ्यासाठी ती एक अभ्यासाची संधी पण होती. कारण असा बरोबर. कातीवरला साप मी कधी रेस्क्यू बरोबर बरोबर. मी त्याला बरणीत ठेवला. पाणी वगैरे टाकलं त्याच्यामध्ये, बरणीचं थोडंसं पाणी प्यायला. मग मी एक भिंतीवरची पाल पकडली. हाताने ती पकडून त्याच्यामध्ये टाकली. म्हटलं उपाशी नको ठेवा. बरोबर. ती पाल टाकली त्याच्यामध्ये आणि झाकण लावून टाकलं. बरणीला भोकं पडलेलीच होती. बरोबर. 8 दिवस मी रोज तो साप बघत होतो. ती पालही तशीच अडते. म्हटलं यांची मैत्री झाली का काय. हो. आणि एक दिवस सकाळी मी ती बरणी पाहिली तर सापाने काट टाकलेली होती आणि आणि तिला पाल खाल्लं. खाल्लेली होती. हा तोपर्यंत उपवासात होते ते. साधारण 8 एक दिवसाचा तो स्पॅन होता ज्याच्यामध्ये त्यानं ती कात पूर्ण काय म्हणतात ना पिकून ती. मग त्याला हे झालं नाही खरं. त्याला काही आता तू बरणीत ठेवला होतास त्यामुळे त्याला स्वतःला काढायला वगैरे असं काय हे नाही मिळालं. पण मग आय डोंट नो त्याने स्वतःच्या स्वतःच. बॉडीवरती घासून काढलं असेल कारण ते सगळं रात्री झालेलं होतं. हा माझ्या डोळ्यासमोर झालं असतं तर मला अजून बरं कळलं असतं. मिळालं असतं त्याच्यातनं. पण त्याने बॉडीमध्ये काट टाकलेली होती. किंवा पालीला सांगितलं थोडं काढ ग. पाठचा जुळून काही लोक होतात. इंटरेस्टिंग आहे खरंच. अजून एक अशीच अंधश्रद्धा आहे की काय बरं साप पाण्यामध्ये चावला विषबाधा होत नाही म्हणून. आता विषारी साप तुला मंगळ ग्रहावरती चावला तरी पण विषबाधा होईल कारण त्याचा संबंध रक्तात जाण्याशी. बरोबर. बरं आपल्याकडे कुठलाही साप किंवा हा. पिक्चरने पसरवला अजून एक गैरसमज. हा. तोंडाने विष चोखून हा वाचवता येतं माणसाला. तसं शक्य नाही. नाही रे. आता तू मला सांग डॉक्टरकडे गेलेला आहेस आणि डॉक्टरला चुकीचं इंजेक्शन दिलं ते तर तोंडाने चोखून ते काढू काढू शकतो. डॉक्टर काढू शकेल का. आणि ह्यानं इंजेक्ट केलं ना संपलं आतच गेलं ते. अरे तुझ्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आलं हो. ते. असं कसं तू जरा आणि ते इतके मायक्रो मिलीग्रॅमचे ते पार्टिकल्स आहेत. बरोबर. असे कसे तू ते चोखून काढू शकशील. आणि इव्हन ते हे असतं का ते हे खरं तर व्यवस्थित बरं आता याच्यामध्ये पण तुला ऑपोजिट सांगतो. हा. ते विष जर का तू प्यायलास तर तुला काहीच नाही होणार हा सापाचं विष बिकॉज इट्स अ सेट ऑफ प्रोटीन्स. हा ठीक म्हणून आहे. लोकांनी प्रोटीन म्हणून घेऊ नये. हा हा. पण जर का तू प्यायला म्हणजे समजा थेंबाच्याकडे विष तू ते चाकलंस तुला काही नाही होणार. हो फक्त त्यांना ते आत रक्तामध्ये मिसळलं. सो याला इंग्लिशमध्ये 2 टर्मिनॉलॉजीज आहेत. एक आहे व्हेनम आणि दुसरी आहे पॉइझन. हा सो व्हेनम म्हणजे काय की जे रक्ताभिसरण संस्थेमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये शिरल्यानंतर जे त्याचे इफेक्ट्स दाखवतं चमत्कार दाखवतं ते व्हेनम. ओके. आणि जे तुझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये गेल्यानंतर चमत्कार दाखवतं ते पॉइझन. आपल्याला फूड पॉइझनिंग होतं. फूड व्हेनमिंग नाही होत. आपण सरसकट सगळ्याला विषच म्हणतो. बरोबर. पण टेक्निकली बोलायचं तर हे विषाचे हे 2 प्रकार आहेत. मग आता हे चाखल्यानंतर सुद्धा खरंच काही होणार नाही. नाही. ह्यानं व्हेनमिंग पण केल्यानंतर तुझ्या तोंडात अल्सर आहे, हा पोटात जखम आहे, त्या अख्ख्या ट्रॅकमध्ये कुठे जखम जर का असेल तर जखमेतनं विष आत शिरेल आणि मग त्रास होईल. पण अदरवाईज जर का तू ऑल ओके असशील तर ते विष खाऊन काय. त्यामुळे पिक्चरमध्ये इनफॅक्ट ती बाई स्वतःला सप्लिमेंट्स देत असते. आणि एक आहे मग पिक्चर मध्ये असं आहेत ना की बाबा इच्छाधारी नाग इच्छाधारी सा हे सगळे बॉलिवूडचेच कन्सेप्ट ना. नाही रे सापाला बुद्धीच नाहीये ना तेवढी. आता मी तुला ह्याच्यावरनं सांगतो ते नागिन पिक्चर मध्ये बदला घ्यायला वगैरे. आता बदला घेण्याचा विषय कुठून होता मी तुला सांगतो. आणि हा ऍक्च्युली मी एका जवळच्या माणसाकडनं पण ऐकलेला आहे किस्सा की त्याने मला हा प्रश्न विचारला की एक साप मारल्यावर साप बदला घ्यायला येतात का. कारण मी एक साप मारल्यानंतर माझ्या अंगणामध्ये 4-5 नानेट्या आल्या होत्या आणि तो कोकणातला. सो तिथं साप असतो बरोबर. खूप साप आहेत तिकडे आणि त्याने तो अनुभव घेतलेला आहे त्याच्या लहानपणी.
आता याचं उत्तर असं आहे की ते बदला घ्यायला येत नाहीत, तर ते प्रजननासाठी आलेले असतात. हा काहीच टोटल लागत नाही ना. मेलेल्या सापासाठी का मेटिंग पिरियडमध्ये फिमेलच्या शरीरामधनं सेक्स फेरोमोन्स एमिट होतात हवेमध्ये, मादक गंधकण, की जे त्या जातीच्या नरांना आकर्षित करतात आणि ते कित्येक किलोमीटर वरनं सुद्धा ते सेन्स करू शकतात. म्हणजे गार्टर स्नेक 10 किलोमीटर वरनं तो सेन्स करून येतात. ओके ओके, इतकी स्ट्रॉंग क्षमता आहे त्यांची. बरोबर. आणि आपण जे काही ओळखी घातलेले सापांचे व्हिडिओ बघतो ते नर मध्ये जुगत नसतात, ते 2 नर मारा फाईट करत असतात एकमेकांमध्ये. काय मिसकन्सेप्शन आहे ना काय ना. सो अशी माझ्यावर आलेली मादी जर का तू मारलीस तरच, आणि समजा तिची बॉडी फेकून दिलीस, तर जिथे तिला मारलंय त्या जागेला तिचा तो वास लागतो. ज्या वस्तूने मारलेला आहे त्या वस्तूला तो वास लागतो. आणि सापांना हे कळत नाही की इथे आता ती होती आपली वुडबी बायको किंवा बरोबर जे काय असेल ते, ती आता जिवंत नाहीये हे त्यांना कळत नाही. कारण पुन्हा तेच आहे, बुद्धी खूप लिमिटेड आहे. इन्स्टिंक्टिव्हली त्यांना ड्रिव्हन जे काही त्यांची ऍक्शन आहे की त्या वासाकडे जायचं, तर ते त्या वासाकडे येतात आणि ते शोधत राहतात कुठे कुठे कुठे. आणि लोकांना काय वाटतंय बदला घ्यायला आले म्हणून मग लोक जाळून टाकतात मारल्यानंतर. जाळून टाक ना, पण तरी सुद्धा वास राहणार का? पण जिथे मारलेलं त्या जागेला तो वास लागलेला आहे ना. आता हे बघ, जर का तू फिमेल मारलीस तरी गोष्ट हो, मेलला नाही, पण तू मेलला मारलास तर मेलला नाही होणार. योगायोगाच्या गोष्टी असतात या. आणि वर्ण बघून तुला कळणार नाही की हा मेल आहे का फिमेल आहे. कारण सापांमध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम हे आपल्या आसपासच्या सापांमध्ये तर नाहीच आहे की नर मध्ये वेगळा ओळखता येईल तुला. जसं नर पोपटाला काळा कंठ असतो आणि फिमेलला नसतो, तुला कळतो हा नर आहे, तसं कळणार नाही. त्या मोराला पिसारा आहे, लांडोरला नसतो. तसं सेक्शुअल डायमॉर्फिझम हे सापांमध्ये नाहीये. सो पण म्हणजे नर साप मारला असेल तर नाही, मग आता हे ओळखायचं कसं, हा पुढचा प्रश्न. बरोबर. तर साप उलटा करायचा, त्याचं जे क्लोएकल ओपनिंग आहे ज्याच्यातनं त्यांचं विष्ठा बाहेर येते, तर आता साप असा उलटा केला, या बाजूला शेपटीचं टोक आहे, तर हे क्लोएकल ओपनिंग आहे, तर तिकडनं असं अंगठ्याने स्लाइड करायचं की त्याचं हेमी पेनिस बाहेर येतं. त्याला 2 पेनिस असतात सापांना. रेप्टाईल्स मध्ये 2 पेनिस असतात, सरड्यांना पण नसतात, 2 पेनिस असतात. तर ती अशी पॉपआउट होतात, गोगलगाईची कशा बाहेर येतात तशा त्या अशा ते पॉपआउट होतात बाहेर. आणि मग तो मेटिंग करताना ज्या साईडने त्याला संधी मिळेल त्या साईडने तो मेटिंग करतो. आणि प्रत्येक सापाच्या लिंगाचा आकार, लांबी आणि त्याचं स्ट्रक्चर त्याच्यावरचं ते सगळं ठरलेलं आहे. सो त्या नट बोल्टला ते फिट होत नाही. पण म्हणजे तेच आहे, म्हणजे जर थरथरणारा माणूस हे तर करणार नाही किंवा नर आहे का मादी बघून, पण तो मारणारच आहे ऍक्च्युली खरं तर. योगायोगाने घडणाऱ्या गोष्टींना काय, नागमणी या लोकांनी अजून एक पसरवली. नागमणी बॉलिवूड मधली नागमणी म्हणजे काय असतं माहितीये का, हे बकरीच्या आथड्या जठरामध्ये जे ऍसिड जमतं त्याला बेन्झिन म्हणतात. तर त्याचे ते खडे म्हणजे ते काढून ते वाळवून त्याला पॉलिश करून तसं अँबर कलरचं दिसतं असं. तर ते सापाच्या डोक्यावरचा खावला चाकूने उघडतात आणि त्याच्यात ते गोंदाने चिकटवतात. किंवा बाबळीचा डिंक तो वाळवून कडक झाला की त्याला घासून पॉलिश करायचं, चमकवायचा एकदम त्याला, आणि तो असा डोक्यावर चिकटवायचा. आणि मग हा बघा नागमणीवाला साप आहे. शपथ. बरं मग नागमणी द्या काढून, मग चाकूने तो उचकाटायचा, मग परत दुसरा नागमणी तिथे चिकटवायचा. म्हणजे घोड्याच्या नालीला करतात ना तसं, की घोड्याची नाल पवित्र असते, मग गिरायकाला ती उचकटून काढून द्यायची, नवीन नाल ठोकायची. या घोड्याच्या खोराची तर म्हणजे वाईट असतं बरं का खरंच. तर तसाच प्रकार आहे. ते उचकटून ते खराब होऊन जातं, मग तो नाग मरतो, फेकून द्यायचा मेलेला साप. दुसरा अँपल अमाऊंट ऑफ हे आहेत ना. पण ते इच्छाधारी साप किंवा नाग जे असतात ते कुठलंही रूप म्हणजे आतापर्यंत आपण जे काय बोललो त्याच्यातून तुला कळलंच असेल की ते किती प्रिमिटिव्ह अॅनिमल्स आहेत. भय, आहार, निद्रा, मैथून त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे क्षमता आहेत, अद्भुत क्षमता आहेत, नो डाऊट. 10 किलोमीटरवरनं फिमेलचा सेन्स, माझावर आलेल्या फिमेलला सेन्स करणं काय साधी गोष्ट नाही आहे रे.
काय ताकदीचे तुझे ओल्फॅक्टरी सेन्सेस पाहिजेत त्यासाठी, किती सेन्सिटिव्ह पाहिजेत त्यासाठी, किंवा 0.6 0.06 इतका टेम्परेचर डिफरन्स अंधारामध्ये सेन्स करणं बरोबर, त्या पिट्सच्या साह्याने, किंवा सेकंदाच्या अक्षरशः 10व्या-12व्या भागामध्ये एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखं पुढे जायचं, हो, तोंड उघडायचं, विष टोचायचं, दात बाहेर काढायचे, तोंड बंद करून परत जागेवर यायचं, ह्या सगळ्या 5-6 क्रिया सेकंदाच्या फ्रॅक्शन आपल्या भागामध्ये करणं. संपलं. मीटिंग बद्दल बोलत होतो. फेवरेबल कंडिशन होत नाही तोपर्यंत फिमेल नर्सचे स्पर्म स्वतःच्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवू शकते. कात्र सर्पोदनामधलं उदाहरण आहे. 2 वर्षानंतर पिल्लांना जन्म दिला फिमेलने. जोपर्यंत फेवरेबल कंडिशन झाल्या नाहीत पिल्लांना जन्माला येण्यासाठी, ह्या अद्भुत क्षमता नाही आहेत ना. याच्यावरती एखादं मार्वलची सिरीज निघू शकेल. खरंय. स्पीड काय, स्ट्रेंथ काय, सगळंच असं. पाण्यात पोहू शकतात, झाडावर चढू शकतात. मी आता परवा तावणीत गेलो होतो तेव्हा झाडाच्या फांदीवरती असं एवढंच खुरट हिरवा तो दाखवलाच नाही, धामण वेटोळे घालून बसली होती रात्री अंधारामध्ये. म्हणजे झोपायला आली होती, कारण तो दिवसा फिरणार असा विश्रांतीसाठी आली होती. झाडावर चढू शकतात, पाण्यात पोहू शकतात. काय म्हणजे किती क्षमता आहे त्यांच्याकडे. म्हणजे देवानं किती त्याला खरं तर ते काय आहेत ते इतके ग्रेट आहेत की त्यांना अजून त्यांच्यामध्ये काही आपण ऍडिशन करायची गरज नाहीये. जे आहे ते तुम्ही खूप ग्लोरिफाय करू शकता. पण असं समोरून चाललाय, आपण शांतपणे जर उभारला तर तो काही करणार नाही. मी तुला माझ्या विषारी सापांचा अनुभव सांगतो, कारण मी खूप विषारी साप पण रेस्क्यू केली. सोसायटीमध्ये 3.5-4 फुटाची घोणस आली होती. आणि काय झालं होतं की माझ्याकडे नेमकी तशी बरणी नव्हती. सो मी कोणाला तरी म्हटलं की मला ती बरणी आणून द्या, तोपर्यंत मी याच्यावर लक्ष ठेवतो. सो असं मी त्या कट्ट्यावर बसलोय आणि असं 1-2-3 फुटावरती ती घोणस आहे त्या भिंतीला चिकटून. मी असं त्या कट्ट्यावरती शांतपणे बसलेलो आहे. ती शांत बसली, मी बसलो. म्हणजे मला एका पॉइंटला असं वाटलं ते विचारेल आगे काय करणार बरोबर, मी तयार आहे. आणि ज्या क्षणाला मला बरणी मिळाली, मी थोडा पुढे येऊन तिच्या समोर ठेवलं, तिने घाबरून पळ काढायला सुरुवात केली. सो विष आहे, अंगात ताकद आहे, उगाच वाया घालवायचं नाही, जे आपण पहिल्यांदा म्हटलं. आणि किती दिवसांनी येतं परत ते विष सगळं संपल्यानंतर? डिपेंड्स किती संपलंय. पूर्णच जर का संपलं असेल तर 2-3 आठवडे तरी जात असतात, म्हणजे असं माझं, कारण ते खूप स्लो प्रोसेस आहे. 1.5 आठवडा तर नक्कीच, 1.5-2 आठवडे डिपेंड, पुन्हा त्याला किती फूड मिळालेलं आहे त्याच्यावर. तिथं त्याला पळायला लागली, म्हणजे तिथं त्याला थ्रेट दिसला म्हणून ती तिथून निघायला लागली, पण घाबरली पण तिनं अटॅक नाही केला. अनेकदा मी नाग रेस्क्यू केलेत, मण्यार. मग कोणकोणते असे, जस्ट आता उदाहरणं घ्यायची म्हणली तर कुठले विषारी आणि कुठले बिनविषारी? सांगितलं ना, आपल्याकडे भारतामध्ये 4 जे आहेत, घोणस, मण्यार, पुरसं आणि नाग, हे सगळे बिग 4 आहेत. आता तू भारताच्या अजून काही वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये गेलास तर तिकडचेच काही विषय, धामण म्हणजे निष्ठ काही साप आहेत. धामण हे विषारी नाही, धामण विषारी. हे 4च साप विषारी जे आपल्या घराच्या आसपास सर्वसामान्य 99% लोकांच्या घराच्या आसपास दिसतात. मग हे जे विषारी नाही आहेत तर ते शिकार जस्ट हे करून जप्ता मारून, म्हणजे धरायचं त्याला आणि त्याला विळखे घालायचे, तेवढंच करायचं. म्हणजे अजगर किंवा हे जर जे बेन विषारी त्याला जिवंतच गिळायला सुरुवात करतात. म्हणजे मी धामण वगैरे बघितले, काही विळखे काय ते डायरेक्ट गिळायला सुरू करतात. कारण पुन्हा तेच की हे अन्न परत समजा सुटलं किंवा माझी शिकार झाली तर काय, बरोबर. सो जे रानकुत्री करतात की भक्ष्य जिवंत असतानाच लसके तोडायला सुरुवात करतात, तर तसंच हे यांचं आहे. आणि ॲनाकोंडा वगैरे सेम मिळखे घालून मारणारा जीव येतो. ओके. अमेझॉन मधला, आणि त्याची लांबी खूप वाढते. बरं, याच्यामध्ये पण एक वैशिष्ट्य आहे, जेवढं जास्त फूड मिळेल तेवढी जास्त लांबी वाढते. म्हणजे कात्रज सर्पोदनामध्येच 2 रेटिक्युलेटेड पायथॉनचे पिल्ल आहेत. एक्सपेरिमेंट म्हणून एका पिल्लाला काहीतरी महिन्यातनं एकदा अन्न दिलं आणि एका पिल्लाला आठवड्यातनं एकदा अन्न दिलं, तर ज्याला आठवड्यातनं एकदा अन्न मिळालेलं आहे ते जवळजवळ 22 का 23 फूट लांबीचं झालं. आणि सेम पिरियडमध्ये ज्याला महिन्यात एकदा अन्न मिळालं ते काहीतरी 10 का 12 फूट राहिलेलं. एकाच क्लच मधनं बाहेर गेलेली 2 पिल्लं. सो जेवढं जास्त, म्हणजे म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, ज्यावेळी तुम्ही मोठा साप मारताना यू आर एंडिंग अ सक्सेस स्टोरी.
कारण सापाच्या 10 पिल्लांमधलं एकच पिल्लू सगळ्या ऑर्ड्सना तोंड देत त्या लांबीपर्यंत पोहोचलेलं आहे, फुल ग्रोन झालेलं आहे. तर तुम्ही जेव्हा त्याला मारता तेव्हा यू आर एंडिंग अ सक्सेस स्टोरी. कारण तोपर्यंत त्याच्या जीवावरती पण किती हल्ले झाले असतील, त्याला स्वतःचा जीव वाचला असेल, बरोबर, प्रश्न नाही. कधी कोइन्सिडन्सने वाचला असेल, जे काय असेल तो. पण तो स्वतःचं अन्न त्याने तो हुशार असेल, बरोबर, की त्याला स्वतःचं अन्न शोधता आलं. खरंय, एवढी लांबी नाही तर कशी गाठून नाही. बरोबर आहे. परत तू काहीतरी वयाचा मगाशी विचारलास, ते डिपेंड्स. प्रत्येक सापाचं वय वेगळं वेगळं असतं. कॅप्टिव्हिटी मधले साप जास्त जगतात. म्हणजे अजगर तर 35-40 वर्ष जगू शकतो कॅप्टिव्हिटी मध्ये. आणि हे वारुळ जे आहे, मुंग्यांचं वारुळ, हे स्वतः कॅप्चर करतात ना आपल्याकडे. जी म्हणे ना, आयत्या बिळावर नागोबा. कारण अपेंडेजेस नाहीयेत. बीळ खणण्यासाठी त्यांना जे अपेंडेजेस पाहिजेत. पण सँडबोआचा तू बघू शकतोस, सँडबोआ हा जी मऊ रेती असते, बांधकामामध्ये रेती वापरतात, तर लिटरली असा वाकडा होऊन ती रेती अशी अंगाने उडून बाहेर काढतो. कारण त्याला आतमध्ये लपून बसायचे, समोर जाणाऱ्या भक्ष्याला झडप मारायसाठी. पण अगेन ते ज्याला तू बीळ म्हणतोयस ना, तसं ते कडक मातीमध्ये जसं उंदीर बीळ खणतात तसं नाही करू शकत. तसं ते खणत नाही. त्यांना ते वाळू फक्त बाजूला ओढून घेतात. तर तेवढंच आहे ते तेवढेच करतात फक्त, बाकी नाही कोणी करत. भारी, मस्त गप्पा झाल्या खरंच. किती बोलेल तेवढं खरंच वेगवेगळे विषय आहेत ते. हो ना, मला तर असं वाटतं असं कितीतरी विषय ज्याला आपण स्पर्शच केला त्याच्यामध्ये. नेक्स्ट कुठला असेल आपला पॉडकास्ट मध्ये, तो आपण लोकांसाठी सरप्राईज म्हणून ठेवूया, पण हे होत राहणार. तर नागपंचमीसाठी आपण हा एपिसोड केला होता. तर अजून काही तुला सांगायचे आहेत का, किंवा लोकांनी अंधश्रद्धा खरंच आता आपण याच्यातून कव्हर केलं की? मला असं वाटतं की काही बेसिक गोष्टी त्या जर का फॉलो केल्या ना, तर तुमचा जीव वाचू शकतो. एक म्हणजे घराच्या आसपास भरपूर उजेड ठेवावा, की जेणेकरून तुम्हाला सापाची मुवमेंट दिसेल. दुसरं म्हणजे अडगळ ठेवू नका, कारण जिथे अंधार आला, अडगळ आली, तर तिथे ते बस्तीत स्थान निर्माण झालं. साप काय बिळातच राहत नाही. बरोबर. सापाला लपायला कुठला तरी आडोसा लागतो, जो डिस्टर्ब होणार नाही. बरोबर. दुसरं म्हणजे तुम्हाला जर का साप दिसला, सर्पमित्रांचा नंबर तयार ठेवा तुमच्याकडे, आधीच माहिती काढून ठेवा. अनेक ऍप्लिकेशन्स पण आहेत ज्याच्यातून तुम्हाला तुमच्या भागाच्या सर्पमित्राचा नंबर मिळू शकतो. सर्पमित्रांना घेऊन जायला सांगा. साप दिसल्यावर पॅनिक मध्ये जाऊ नका, कारण त्याला नाही माहिती तो कुठे आलेला आहे. म्हणजे तुमच्या मनात काय आहे, तुम्ही कोण आहात, हे त्याला काही कल्पना नाहीये. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्यापासून अंतर ठेवा. तो जिथे गेलेला आहे, खोलीत गेला असेल, खोलीचे दार, तुम्ही सगळे बाहेर आहे, दार बंद करून माणूस येईल पण थोडा वेळ तुम्ही थांबू शकता बाहेर. बरोबर. तो येईल, सापाला रिस्क्यू करून घेऊन जाईल. तुम्ही आगाऊपणा करून जर का काही त्याला करायला गेलात आणि तो जर का डिवचून उलटा आला सेफ्टीसाठी स्वतःच्या, बरोबर, आणि ते अनेकदा होत असतं, त्याचे मागे येऊन हुल देतात आणि पळून जातात. बरोबर. आणि त्याच्यातनं तुम्हाला काही दुखापत झाली, इजा झाली, तर तो दोष सापाचा नसेल, तो तुमचा. बरोबर. तुम्हाला सापापेक्षा जास्त अक्कल आहे आणि ते तुम्ही वापरली पाहिजे बेसिकली. समजा अनवधानाने सापाचा बाईट झाला, होऊ शकतं. बरोबर. जसं मी तुला म्हटलं की माझ्या सोसायटीवर नागाचं पिल्लू होतं, कोणाचा पाय पडला चावलं असतं. बरोबर. तत्काळ हॉस्पिटलला जावं, एस्पेशली अशा हॉस्पिटल्सना की जिकडे रेग्युलर खेड्यातले पेशंट येतात. म्हणजे आता आपल्या पुण्याबद्दल बोलायचं तर माई मंगेशकर आहे, कृष्ण हॉस्पिटल आहे, ससून सारखं हॉस्पिटल आहे, तिकडे जावं. की जिकडे अँटीव्हेनम सिरम्स हे सतत अवेलेबल असतात. बरोबर. आणि दुसरं म्हणजे असं नाहीये की बाकीच्या हॉस्पिटलमध्ये नसतात, पण अनेकदा तिथले डॉक्टर यांना ससूनमध्ये पाठवतात पेशंटला, कारण त्यांना डायग्नोज नाही करतायत हे नक्की काय चावलंय. बरोबर. कारण सापाच्या विषाचे 2 प्रकार आहेत, एक तर हिमोटॉक्सिक आणि दुसरं न्यूरोटॉक्सिक आहे. न्यूरोटॉक्सिक म्हणजे नाग आणि मण्यार यांचं, की जे तुझ्या श्वसन संस्थेमध्ये परिणाम करतात, तुझा श्वासच घेता येत नाही तुला, मसल्सना पॅरालाइज करतात. आणि दुसरं हिमोटॉक्सिन म्हणजे की जे रक्ताच्या गुठळ्या करतो, म्हणजे रक्ताचं काय म्हणतात ना, जेली होते तुझं, ते रक्त वाहणं बंद होतं किडनी मधनं, त्यामुळे रक्ताचं पाणी आल्यासारखं व्हायला लागतं सगळं, आणि बरोबर सडायला लागतो तो. तर ह्या दोघांच्या वेगवेगळ्या व्हेनम्स. पण अनेकदा मिक्सचर पण दिसतं, म्हणजे नाक चावल्यानंतर सुद्धा घुणस चावल्यासारखं सुजलेलं दिसतं, कारण मायोटॉक्सिन्स असतात काही. बरोबर. तर हे फरक आहे. पण हे ते डॉक्टरांना जर का अनुभव नसेल, पेशंटच्या अवस्थेकडे बघून जर का त्यांना कळलं नाही, डायग्नोज नाही करता आला, तर तो वेळ वाया जातो. बरोबर. सो ते पाठवतात पेशंटला दुसरीकडे चांगल्या हॉस्पिटलला, जिकडे अनुभव आहे. सो
पेशंटला ताबडतोब तिकडे घेऊन पण जा ताबडतोब आणि नेलं तर माणूस वाचू शकतो, वाचण्याची शक्यता जास्त जास्त असते. जास्त असते. कारण इव्हेंच्युअली तुम्ही जेवढ्या लवकर त्या अँटीव्हेनम तुमच्या बॉडीमध्ये जाईल तेवढ्या लवकर त्याचे प्रतिकार ते करायला सुरुवात बरोबर. करतात विषाच्या पसरण्यापासून त्याच्या इम्पॅक्टला. जिथे सर्पदंश झालेला आहे तर तो भाग हृदयाच्या लेव्हलपासून खालती ठेवायचा. बरोबर. माझ्या हाताला जर का झालेला आहे हम्म. तर हात खालती असला पाहिजे. पायाला झालाय तर ऑफकोर्स पाय खालती Okay. पण. आणि आवळपट्टी बांधायची नाही बांधायची. टॉर्निकेट हे म्हणजे तू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या पेजवरती गेलास तर तुला तिथे सुद्धा ते आहे की रिवाईज जी काही सजेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये हे आहे की लोकांना कळत नाही की किती घट्ट आवळायची. हा, मग तो गँग्रीन होऊन गँग्रीन होतं कारण ते विष तिकडे साकळून जातं. बरोबर. त्याच्यामुळे मध्ये आवळपट्टी बांधून यायचं सांगतात. त्याच्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचा. पेशंटला धीर देणं, चहा कॉफी काही देऊ नका त्याला. पण व्यवस्थित जर आवळलं गेलं असेल तर रक्त इकडे पास होणार नाही. काय जी आवळपट्टी आहे, आवळपट्टीचं कसं असतं माहिती ना तुला की आवळपट्टीमध्ये एक पेन्सिल किंवा बोटावळी जागा ठेवून ती घट्ट बांधायची असते की जेणेकरून त्याचं जे काही फ्लो आहे विषाचा तो स्लो होईल. डाऊन आणि ती अदमधनं उघडायची असते आणि परत बांधायची. आता ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. बरोबर. आणि त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये जो माणूस हे करणार आहे त्याला टेक्निक परफेक्ट माहिती असेल याची खात्री नाही. सो नका करू ते. बरोबर, नका करू. लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जा. माणूस वाचण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्त आहे तुमची. तो अवयव सुद्धा. बरोबर. येस, म्हणजे या पॉडकास्ट थ्रू आपण बरेचसे विषय कव्हर केले खरं तर. म्हणजे ज्या काही लोकांना मिसकन्सेप्ट आहेत त्या कव्हर केल्या. लोकांनी हाताळू नये ऍक्च्युली ते आपण कव्हर केलं. आणि शिवाय काही झालं तरी फर्स्ट एड काय करायला पाहिजे, अदरवाईज हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, ह्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. सो मित्रांनो, हे उपयोगी असं तुम्हाला सगळ्यांसाठी पॉडकास्ट झालेला आहे असं हे जाणवत असेल तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट पॉडकास्ट नेक्स्ट विषय घेऊन. तर थँक्यू मकरंद, मस्त झालं डिस्कशन. खरं थँक्यू बाय. थँक्यू सगळ्यांना. येस.